नमस्कार. मी दौलत पाटील. गेली 10 वर्षे आपण शेअर मार्केट, ट्रेडिंग आणि ट्रेनिंग या जॉबमध्ये आहे. आपली इन्स्टिट्यूट आहे कोल्हापूरमध्ये, शिवाजी पार्क एरियामध्ये गेली 10 वर्षे. ऑनलाईन आपली गेली 3.5-4 वर्षे झाली. हे वर्कशॉप सुरूच आहेत. महिन्यातून 1, 2 किंवा 3 बऱ्याचदा त्या बॅचेस कंटिन्यू होत असतात. सर्वात आधी तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपल्या विषयाकडे जाण्याआधी थोडंफार तुमच्याबद्दल, की किती जण आहेत ट्रेड करतात. म्हणजे ऍक्च्युली ऑप्शन्स आता बऱ्यापैकी प्रत्येकाच्या हातात आहे, आपल्या फोन आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा स्ट्रॅटर्जी येत राहतात. पण असे किती जण आहेत की जे रोज मार्केटमध्ये असतात आणि त्यांना एक इच्छा आहे की बाबा आपल्याला एक चांगला इन्कम सोर्स जनरेट व्हावा किंवा ह्या मार्केटकडे तशा करिअरच्या दृष्टीनं बघतात. तर हे करिअर होऊ शकतं का? तर अगदी 100% मी सांगेन. माझ्याकडं 3,500-4,000 फक्त ऑनलाईन महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा डाटा आहे, जे माझ्याबरोबर कनेक्ट झालेत. चांगला इन्कम सोर्स आहे का? तर हो, आहे. आणि मग कुठल्या सेगमेंटमध्ये काम करायचं? कॅश सेगमेंट कसं आहे? कॅश सेगमेंटमध्ये काम करायचं असेल तर भांडवल गरजेचं राहतं, इन्व्हेस्टर मेंटॅलिटी गरजेची लागते, पेशन्स लागतात. आणि मग अभ्यासाची जोड त्या सगळ्या गोष्टींना दिली की मग त्याचे रिझल्ट आपल्या समोर यायला लागतात. फ्युचर सेगमेंटमध्ये तुम्हाला भांडवली लागतं, पेशन्सी लागतात आणि मग तुमची स्ट्रॅटर्जी लागेल की तुम्हाला स्विंग ट्रेड करायचे आहे, तुम्हाला पोझिशनल काम करायचं आहे की इंट्राडे करायचं आहे. आता आजकाल हाय स्पीड झालेल्या इंटरनेटमुळं किंवा आपल्या हातात मोबाईलमध्ये आलेल्या टर्मिनल्समुळं आपल्याला रिॲक्ट होणं फार सोपं झालंय. त्यामुळे कॅश सेगमेंट असो, फ्युचर सेगमेंट असो किंवा आजचा आपला जो विषय आहे तो ऑप्शन्सचा. ऑप्शन्स बद्दल मार्केटमध्ये फक्त गैरसमजच आहेत. मुळात त्या ऑप्शन्सना प्रॉपरली समजून न घेतल्यामुळं या गोष्टी सुरू झालेत आणि मग त्या तशाच एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे ट्रान्सफर होत राहतात. मेजरली ट्रेडिंग हा पार्टच जुगार समजला जातो मराठी माणसासाठी. आपण त्याच्याकडे कधी असं व्यावसायिकतेच्या दृष्टीनं कदाचित बघितलं नाही किंवा तसं समजून घेतलं नाही. अशामुळे असू शकतं. आणि शिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचं नॉलेज मिळवण्यासाठी कुठल्याही अकॅडमिक किंवा आपले कॉलेज, क्लासेस अशा कुठल्याही प्रकारचे कोर्सेस उपलब्ध नाहीत. एकतर स्वतः धडपडत त्याच्यातले अनुभव घेत छान होणं किंवा मग असे आमच्यासारखे जे येतात, जिथं काही उपलब्ध आहे ते नॉलेज मिळवायचे चान्स, तर तिथं ते प्रयोग करत राहणं. मग त्याच्यातून येणारी निराशा, फ्रस्ट्रेशन आणि मग ती धडपडत राहणे हे सगळ्यांच्या बरोबर होतं. म्हणजे जे एक काळ होता त्यावेळी आमच्या बरोबर पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. विषय आपला आहे ऑप्शन्सचा. ऑप्शन्सकडे जाण्याआधी आपलं जे मार्केट आहे त्यामध्ये 2 एक्सचेंज आहेत, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. कॅश सेगमेंट मध्ये 9-10 हजार पेक्षा जास्त ऍसेट आहेत. म्हणजे जिथं आपण शेअर्सची खरेदी करू शकतो. इथं इन्व्हेस्टर प्लॅटफॉर्म का म्हटलं जातं, तर इथं फक्त खरेदी होते आणि वाढल्यानंतर विक्री होते. म्युच्युअल फंड आहेत, इन्शुरन्सचा पैसा, इंडिव्हिज्युअल खरेदी होते, फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये काम करतात आणि मग असं एकत्रित इम्पॅक्ट इथं सुरू राहतं. कितीही रुपयापासून तुम्हाला सुरू करता येतं, याच्यासाठी गरजेचं राहतं एक डीमॅट अकाउंट, जे तुम्हाला कुठल्याही ब्रोकरकडून फ्रीमध्ये आता अवेलेबल आहे. आणि मग तुम्ही 500 रुपयापासून सुरू करू शकता इन्व्हेस्टमेंट तुमची. 200, 100 ज्या काही दराचा एखादा शेअर असेल आणि तुम्हाला वाटते की त्याचे दर वाढतील भविष्यात, तर तो तुम्ही खरेदी करू शकता आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा 2 वर्षांनी, 10 वर्षांनी, कदाचित पुढच्या पिढीसाठी एक ऍसेट म्हणून सुद्धा तुम्ही ती गोष्ट ठेवू शकता. याला इन्व्हेस्टर मेंटॅलिटी म्हणतात, की आपल्याला लॉंग टर्म साठीचा विचार आहे. इथं काम करायची पद्धत ही अशी आहे की जिथं जिथं स्वस्त होतात तिथे तिथं खरेदी वाढते आणि मग वाढल्यानंतर विक्री होते. बरेचसे ऍसेट आहे, फंडामेंटल स्टडीची गरज लागते आणि मग अनालिसिस करण्यासाठी टेक्निकली आता आपण फार साऊंड झालो आहोत. इथली सॉफ्टवेअर्स आणि हे फ्रीमध्ये आपल्या समोर उपलब्ध आहे. मागच्या 10-15 वर्षात आपल्या मार्केटची ग्रोथ बघितली तर इथं 200-200 पट
प्रॉफिट दिलेले सुद्धा कित्येक शेअर्स आहेत आणि फार चांगलं काम याही सेगमेंटमध्ये होतं. गरज राहते ती चांगल्या भांडवलाची आणि मग नॉलेज, भांडवल, पेशन्स या सगळ्या गोष्टीतून इथेही काम चांगलं होतं. फ्युचर सेगमेंट आहे, जेवढ्या ऍसेट इथं आहेत कॅश सेगमेंटमध्ये त्या सगळ्याचे फ्युचर्स आहेत. फ्युचर्स म्हणजे फ्युचर प्रेडिक्ट करतो तसं हे काम करता येतं आपल्याला. इथं महत्वाची राहते ती म्हणजे एक्सपायरी. ही कॉन्ट्रॅक्ट्स असतात ठरलेल्या वेळेत, म्हणजे जवळपास 1 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट आहेत सगळे. 1 महिन्याच्यात तुम्हाला ते व्यवहार संपवायला लागतात. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं तुम्हाला लॉट साईजचं कंपल्शन राहतं. इथं कॅश सेगमेंटमध्ये तुम्ही सिंगल शेअर विकत घेऊ शकता. तोच तुम्ही त्याच्या फ्युचरमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला लॉट साईज माहिती करून तेवढं भांडवल असायला पाहिजे. प्लस पॉइंट काय आहे याच्यातला, की दर वाढताना तुम्हाला खरेदी केलेल्या लॉट साईजवर प्रॉफिट मिळू शकतो आणि तुमच्या इच्छित स्थळी म्हणजे तुम्ही प्लॅन केलेल्या प्रॉफिट पर्यंत किंवा तुमचे जे काही टार्गेट असेल तिथं तुम्ही बुकिंग करून प्रॉफिट बुक करू शकता. इथं मार्केट पडत असतानाही तुम्हाला काम करता येतं. जसं मी म्हटलं की फ्युचर प्रेडिक्शन आहे, त्यामुळे जी कुठली XYZ ऍसेट आहे त्याच्यामध्ये ड्रॉप येणार असेल किंवा त्याचे दर उतरणार असेल तर आत्ताच्या दरात तुम्ही ती विक्री करतोय असं सांगू शकता एक्सचेंजला आणि तुमच्या अपेक्षित प्राइसला गेल्यानंतर खरेदी करू शकता. तर ह्या वेव्ह मध्ये सुद्धा, बेरिश मोड मध्ये सुद्धा तुम्हाला या केसमध्ये प्रॉफिट कमवता येतं. इक्विटी फ्युचर्स आहे, तसंच आपल्याकडे एक पॅरलल एक्सचेंज चालतं ज्याचं नाव आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज. यामध्ये इंटरनॅशनल कमोडिटीज मध्ये काम करता येतं. गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि बेस मेटल्स आहेत, झिंक, लीड, अल्युमिनियम, कॉपर यासारखे. 3 महिन्याच्या एक्सपायरीमध्ये आहेत बुलियन्स म्हणजे गोल्ड, सिल्वर, आणि त्यानंतर 1 महिन्याच्याच एक्सपायरीमध्ये. तिथेही फार चांगलं काम करता येतं. गरजेपुरतं मार्जिन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जे लाखाच्या घरात ह्या दोन्ही केसमध्ये तुम्हाला भांडवल लागतं. अभ्यासानं इथेही फार चांगलं काम करता येतं. तुम्हाला इक्विटी फ्युचर्समध्येही चांगले रिझल्ट मिळवू शकता आणि कमोडिटी मार्केटमध्ये. आपला विषय आहे तो ऑप्शन्स. ऑप्शन्सचं इम्प्रेशनच असं की ते काहीतरी क्रिटिकल आहे किंवा फार काहीतरी अवघड आहे, तर तसं काही नाही. हे डिपार्टमेंटच सुरू केलंय इन्व्हेस्टर आणि ट्रेडरसाठी. जसं आपण घर, गाडीचा इन्शुरन्स करतो, एखादी गाडी घेतली, एखादी ऍसेट आहे, आता इथे एखाद्याने गोल्ड खरेदी केलाय, क्रूड ऑइलचे 500,000 बॅरल खरेदी केलेत किंवा कॅश सेगमेंटमध्ये त्याचे काही इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याला भीती वाटते की अचानक युद्धाचा भडका उडला, काही झालं, मार्केट पडलं तर आपल्याला नुकसान होऊ शकतं. अशा केसमध्ये जसं आपण गाडीचा इन्शुरन्स घेतो म्हणजे एक प्रीमियम विकत घेतो कंपनीकडे जाऊन, त्याचं व्हॅल्युएशन होतं, त्याप्रमाणे आपल्याला ती ऑफर होते आणि आपण तो प्रीमियम विकत घेतो आणि त्यालाही एक्सपायरी आहे म्हणजे त्यालाही मुदत आहे. त्या मुदतीपर्यंत जर तुमच्या गाडीला काही नुकसान झालं किंवा त्या घराला काही नुकसान झालं तर त्याची भरपाई आपल्याला ती इन्शुरन्स कंपनी देते. सेम तसंच समजून घेण्यासाठी सोपं म्हणून मी सांगतो, की इथं फ्युचरच्या लॉटमध्ये तुम्ही एक लॉटमध्ये बाहेर आहात आणि तुम्हाला भीती वाटते की मार्केट वर न जाता आपल्या अगेन्स्ट उघडलं 200, 500, 1000 पॉईंट तर आपलं नुकसान होऊ शकतं आणि यासाठी मग या सेगमेंटचा अभ्यास गरजेचा राहतो. म्हणजे याचं डिझाईन त्यासाठी केले. इथं इन्शुरन्सचे प्रीमियम दोन नावाने आहेत. एक ऑल युरोपियनचा शॉर्ट फॉर्म CE म्हटलं जातं आणि एक पुट म्हणजे फुट युरोपियन म्हणून नाव पडेल. हे जे प्रीमियम आहेत हे एकमेकाच्या विरोधात चालतात. म्हणजे कॉलचे सगळे जे प्रीमियम आहेत ते मार्केट बरोबर, म्हणजे जी कुठली XYZ ऍसेट आहे तुमची, उदाहरणासाठी आपण निफ्टी घेतलं तर निफ्टी हा इंडेक्स आहे, म्हणजे ऍव्हरेज इंडेक्स आहे. त्याच्या फ्युचरमध्येही काम करता येतं, त्याचे ऑप्शन जास्त आवडीचे आहेत म्हणण्यापेक्षा जास्त व्हॉल्युमनी चालतात. तसंच बँक निफ्टी आहे, जी 15 बँकेचा ऍव्हरेज इंडेक्स आहे. फिन निफ्टी आहे, सेन्सेक्सच्या प्रीमियम मध्ये काम करता येतं. शिवाय जितक्या काही ऍसेट, जेवढे फ्युचर असेल ना, त्याच्या सगळ्याचे तुम्हाला ऑप्शन्स यासाठी अवेलेबल आहेत की तुम्हाला तो इन्शुरन्स सारखा एक अश्युरन्स मिळावा तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी. हे कॉलचे जे प्रीमियम आहेत ना, ते मार्केट बरोबर चालतात, मार्केट बरोबर उतरतात. आणि पुढचे प्रीमियम जे आहेत ते मार्केटच्या अगेन्स्ट चालतात. मार्केट पडत असताना वाढतात आणि मार्केट पडत असताना वाढतात आणि वाढत असताना पडतात. मग विषय सुरू होतो त्याच्या अभ्यासाचा, की मग हे प्रीमियम ठीक आहे, कॉल मार्केट वर जाताना मी बाय करतो आणि पुट मी मार्केट खाली जाताना बाय करतो. एक टाईप आहे इथं
बायरच्या व्ह्यूनी मार्केटकडे बघण्याचा. म्हणजे हे प्रीमियम एक्सचेंजने आपल्याला ही परमिशन दिली की तुम्ही तुमची ती गाडी नसताना सुद्धा इन्शुरन्सच्या प्रीमियम मध्ये काम करू शकता. म्हणजे थोडक्यात ऍसेट नसताना आपल्याकडं आपण फक्त प्रीमियमच्या अभ्यासाने प्रीमियम मध्ये काम करून तो फ्रीडम दिलाय. मग मार्केट जर वर जाणार आहे, आपण निफ्टीचा विषय घेतला तर निफ्टी वर जाणार आजच्या सारखं आपल्याकडं सिनेरिओ असेल की 100-150 पॉईंट मार्केट वर जाईल, तर हे कॉलचे प्रीमियम वाढतील आणि मग कॉल आपण बाय करू शकतो. आणि बाय केल्यानंतर त्याच्यात जी वाढ होईल तिथं तुम्ही तो विकला प्रीमियम, तर तो तुमचा असेल प्रॉफिट. दुपारच्या सत्रात म्हणजे क्लोजिंगला मार्केट पडलं, निफ्टीचे जर पडली तर पडताना हे पुढचे प्रीमियम वाढतात. आणि मग ते तुम्हाला माहिती असेल आणि ती ती वेळ आणि ते ठिकाण सापडत असेल तर पुढचा प्रीमियमही तुम्हाला बाय करता येतो. मग जेवढी घट या निफ्टीच्या प्राइसमध्ये झाली त्याच्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला पुटमध्ये वाढ झालेली दिसेल आणि तिथेही प्रॉफिट कमवता येईल. हा काम करण्याची पद्धत जी आहे त्याला बायर्सचा टाईप म्हणतात, म्हणजे ऑप्शन बायर. इन्शुरन्स कंपनी हे प्रीमियम विकते, म्हणजे ती सेलरचं काम करते. आणि असाही वर्ग आहे की हे प्रीमियम म्हणजे एक्सचेंजने ते परमिशन आपल्याला दिली, तुम्ही प्रीमियम विकूही शकता. मग विकल्यानंतर आपला काय फायदा? तर जसं इन्शुरन्स कंपनीचा तो काही XYZ प्रीमियम आपण आपल्या त्या ऍसेटच्या किंवा प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट घेतो आणि त्या मुदती दरम्यान आपला क्लेम नाही झाला तर तो प्रीमियम प्रॉफिट म्हणून या सेलरला मिळतो, म्हणजे इन्शुरन्स कंपनीला मिळतो. तसंही काम तुम्हाला करता येतं. समजा तुम्ही कॉलचा प्रीमियम विकलाय, तर हा कॉलचा प्रीमियम म्हणजे मार्केट वर नाही गेलं, मार्केट खाली गेलं किंवा कुठं तर राहिलं, तर ह्या कॉलच्या प्रीमियम मध्ये जेवढी काही घट होईल ना, जेवढं काही कमी होईल किंवा त्याची जी मुदत आहे एक्सपायरी, जशी निफ्टीची आठवड्याच्या एक्सपायरीमध्ये काम करता येतं, महिन्याच्या एक्सपायरीमध्ये काम करता येतं, तिथपर्यंत तो जो प्रीमियम जर कमी होत गेला, म्हणजे तो हळूहळू हळू कमी होत जातो, त्याला टाइम डिके म्हणतात, त्या बारीक सारीक गोष्टी आपण पुढे बघणारच आहोत. तर सेलरची इच्छा किंवा सेलरचा अभ्यास काय असतो की या प्रीमियमचा क्लेम होऊ नये, तर ते प्रॉफिट म्हणून आपल्याला मिळतील. मग तो सेलर जसं कॉल विकू शकतो तसं पुटी विकू शकतो. मग तो मार्केट पडताना कॉल विकेल, मार्केट वाढताना पुट विकेल. तर ह्यांना म्हटलं जातं रायटर्स. मग बायर्स आणि सेलर्स या दोन प्रकारे आपल्याला इथं काम करता येऊ शकतं. विषय इथून पुढे सुरू होतो प्रॉब्लेमचा की मग हे वेगवेगळे स्ट्राईक प्राइस आहेत, त्याचे वेगवेगळे प्रीमियम आहेत. मग प्रीमियमचं सिलेक्शन कसं करायचं? हा प्रत्येकाच्या चर्चेतला असलेला ओपन इंटरेस्ट, ओआय डाटा, ह्याचा काय अर्थ आहे किंवा ह्याचा काही फायदा होतो का? तर सेलर म्हणून काम करायचं असू दे किंवा बायर म्हणून काम करायचं असू दे. व्होलॅटिलिटी इंडेक्स आहे, आयव्ही आहे किंवा इंडियन मार्केटचा विक्स आहे, हा काय प्रकार आहे किंवा ह्याचा काही फायदा करून घेता येतो का? पुट कॉलचा रेशो एक ऑप्शन्स म्हटले की परत परत आपल्या समोर येतो की पीसीआर रेशो काय आहे, तर हा प्रकार काय आहे किंवा याचा काही फायदा होतो का? आणि ओव्हरऑल कुठलं काम केलेलं चांगलं, कुठलं रिस्की आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी आपल्याला, म्हणजे या सगळ्यांची सोपी उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला ऑप्शन चेन मदत करते. तर ऑप्शन चेन काय आहे? तर हा एक डाटा आहे जो एक्सचेंज त्यांच्या साईटवर एक्सपोज करत राहतं आणि हा डाटा त्या रायटर्सचा आहे, म्हणजे ते जे सेलर्स आहेत ना ऑप्शनचे, इन्शुरन्स कंपनी सारखे काम करणारे, ह्या लोकांचा डाटा आपल्या समोर एक्सपोज होतो आणि त्यामध्ये मग तो चार्ट वाचायला शिकलं की आपलं बेसिक्स कम्प्लीट होतं. म्हणजे आपल्याला बेसिक्स ह्या ऑप्शन बद्दलच्या सगळ्या गोष्टी कळतात, ज्यामध्ये प्रीमियम कसे चालतात, मग कुठले स्ट्राईक प्राइस चे प्रीमियम चांगले चालतात, बायर म्हणून कुठले चांगले, सेलर म्हणून कुठले चांगले, हे ग्रीक्स काय प्रकार आहे, डेल्टा, थिटा, गॅमा, वेगा. तर हे सगळं बघण्यासाठी आपल्याला ही एबीसीडी शिकणं गरजेचं राहतं आणि त्यासाठीच हे आजचं प्रयोजन आहे. एक अर्धा एक तासाचा विषय आहे. ज्यांना ऑप्शन्स बद्दल बरेचसे गैरसमज आहेत किंवा हे हे गोंधळ आहेत ना, तर तुमच्या हे बेसिक नॉलेजनं फार उपयोगाचं राहू शकतं. फोनवरून किंवा तुमच्या पीसी लॅपटॉपवरून तुम्ही या साईटवर येऊ शकता, एनएससी ऑप्शनचे, आणि मग इथं आल्यानंतर हा आपल्यासमोर चार्ट ओपन होतो. तर इथं तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी सगळे ऑप्शन आहेत. कमोडिटी ऑप्शन चेनवर गेला, एमसीएक्स ऑप्शन चेन, तर तिथं तुम्हाला त्या क्रूड ऑइल, गोल्ड, सिल्वरचे मिळतील. एक्सपायरी तुम्हाला सिलेक्ट करता येते.
आता ही लेटेस्ट एक्सपायरी आहे, म्हणजे मंगळवार टू मंगळवारची एक आठवड्याची एक्सपायरी आणि शेवटच्या मंगळवारी महिन्याची एक्सपायरी होते. आणि त्यानंतर हा चार्ट आहे पूर्ण. तर हा चार्ट मध्ये तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि क्लॅरिटी मिळून जाते की हे नेमकं काय आहे आणि कसं चालतं. त्यामध्ये एक सेंट्रली कॉलम आहे जिथं स्ट्राईक प्राइस लिहिली आहेत आणि ते वेगवेगळ्या प्राइस आहेत. डाव्या बाजूला कॉल्स आणि उजव्या बाजूला पुट्सचे काही नंबर्स आहेत. त्या चार्टच्या थोडंसं आपण खाली आलो मध्यावर, सेंटरला, की आपल्याला एक रेंज मिळून जाते जी आहे करंट मार्केट प्राइस. आणि 24,400 जिथं मार्केट बंद झालं ही आहे करंट मार्केट प्राइस. आणि ही प्राइस नेहमी या चार्टच्या सेंटरला राहील आणि मग इथून समजणं आपल्याला सोपं जातं. तर करंट मार्केट प्राइस ही 24,400 आहे. सकाळी होती ती 24,300च्या आसपास. 100 पॉईंटची वाढ झालेली आहे मार्केटमध्ये आणि मार्केट तिथं बंद झालेलं आहे. तर हीच सुरुवात आहे असं जर आपण समजलं आणि इथून 500-600 जाईल असा जर आपला अंदाज असेल, तर ह्या डाव्या बाजूला असलेले सगळे कॉलचे प्रीमियम मध्ये वाढ होईल जर निफ्टीची प्राइस वाढली तर. आणि निफ्टी जर 100-200 पॉईंटनी पडली तर हे उजव्या बाजूचे सगळे पुढचे प्राइस आहेत ना याच्यामध्ये वाढ होईल. पण ही वाढ एकसारखी नसेल. सगळ्यात महत्वाचा पार्ट हा होतो. समजा आपण बाहेरच्या व्ह्यूनी मार्केटकडे बघितलं आणि आपल्याला वाटते की 24,400 अजून 24,500 24,600 होऊ शकतं. मार्केटमध्ये आता एफ आय परत इंटरेस्ट दाखवायला लागले 2-3 दिवसापासून. खरेदी चालले, बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा त्या जे हादरे होते युद्धाचे याचे, तर ते सगळे जाऊन आता मार्केट ओके होते आणि आपल्याला वाटेल की पाठीमागचा एक आहे त्याचा 25,000 26,400 तिकडं मार्केट जाऊ शकतं. आणि म्हणून आपण जर एखादा प्रीमियम घ्यायचा ठरवला बायर म्हणून, आणि मी जर 24,400चा हा प्रीमियम ज्याची प्राइस दाखवली इथं 68 रुपये 30 पैसे, पण निफ्टीची लॉट साईज आहे ती 65ची, त्यामुळे याला गुणिले 65 केल्यानंतर साधारण 4,500-5,000 रुपयाला मला हा प्रीमियम खरेदी करता येऊ शकतो. म्हणजे तेवढे पैसे माझ्या डिमॅट अकाउंटला असेल तर हा प्रीमियम मी खरेदी करू शकतो. माझा अंदाज आहे सोमवारी 100 पॉईंट निफ्टी वर जाईल आणि मग मी सोमवारी सकाळी 9:15ला मार्केट उघडल्यानंतर हा दरात मिळालेला प्रीमियम विकत घेतला असेल तर याच्यात वाढ होईल नक्कीच. मग ती वाढ त्या निफ्टीच्या पर्सेंटेजमध्ये, निफ्टी इंडेक्सच्या पर्सेंटेजमध्ये 50% आसपास असेल. म्हणजे निफ्टीमध्ये 100 पॉईंट वाढल्यानंतर ह्या प्रीमियम मध्ये झालेली वाढ ही 50 पॉईंटची असेल. म्हणजे 50 गुणिले 65 साधारण 3,000 रुपये मला प्रॉफिट इथे मिळू शकतो. तोच जर मी थोडासा महाग वाटणारा हा प्रीमियम घेतला असेल 242 रुपयाचा, कॉलच आहे तोही, तो महाग दिसतोय, त्याला लागणारं भांडवल साधारण 18-19 हजार रुपये लागेल मला, तर इथं कदाचित मला 99 पॉईंटचा 0.99%चा प्रॉफिट होऊ शकतो. म्हणजे 100च्या अगेन्स्ट मला मॅक्झिमम पॉइंट इथं मिळू शकते वाढ. आणि माझ्या बरोबरच किंवा मी जर इथं स्वस्त वाटणारा प्रीमियम घेतला असेल तर याही कॉलमध्ये वाढ व्हायला पाहिजे. आणि मग हा 11 रुपये 90 पैशाचा म्हणजे साधारण 7,700-800 रुपयात येणारा प्रीमियम जर मी विकत घेतला असेल तर इथं होणारी वाढ कदाचित 5-10% असेल. म्हणजे 4-5 पॉईंटनीच त्या प्रीमियम मध्ये वाढ झालेली दिसेल. सांगण्याचा हेतू हा की निफ्टीच्या प्राइस तर वरच गेल्या, मग कॉलच्या सगळ्या प्राइस वर जायला पाहिजेत. मग हा प्रीमियम फार चांगला चालला, हा 50%ने चालला आणि हा मग अजिबातच चालला नाही. मग बायर म्हणून एक चांगला प्रीमियम सिलेक्ट करणं फार महत्वाचं असतं आणि त्यासाठी हा प्रकार काय आहे हे समजणं महत्वाचं असतं. मार्केट पडत असेल निफ्टी 200 पॉईंट 100 पॉईंट पडणार असं मला वाटलं तर हे सगळेच प्रीमियम कुठचे आहेत ना ते वाढणार आहेत. सगळेच प्रीमियम पुढचे वाढले जातील. मग त्यातही सेम असाच प्रकार होईल. जर मी करंट मार्केट प्राइसचा 24,400चा प्रीमियम घेतला जो 100 रुपयाच्या आसपास आहे, 6,500 रुपये लागतील आणि मार्केट 100 पॉईंटनी पडलं तर इथं मिळणारी वाढ ना मला 50%च्या आसपास असेल त्या इंडेक्सच्या पर्सेंटेजमध्ये.
मी थोडा महागात वाटणारा हा 300-250 रुपयाचा प्रीमियम घेतला असेल 24,700 या स्ट्राईक प्राइसचा. या स्ट्राईक प्राइस आहेत, म्हणजे हे व्हॅल्युएशन आहे. जसं गाडीचं व्हॅल्युएशन म्हटलं मी 10 लाख असेल तर त्याचा प्रीमियम वेगळा असेल. सेम मॉडेल 2 वर्षा पाठीमागचं जुनं असेल तर त्याचं व्हॅल्युएशन होईल 6 लाख. त्याचा प्रीमियम वेगळा असेल. आणि येणाऱ्या नवीन मॉडेलच्या 2 वर्षा पुढच्या मॉडेलची किंमत समजा 15 लाख असेल तर त्याचं व्हॅल्युएशन वेगळं होईल. तसे हे निफ्टीच्या वेगवेगळ्या मॉडेलच्या प्राइस आहेत असं समजायचं आपण. आणि ही जी आहे ती करंट मार्केटची प्राइस, आणि त्याचा जर प्रीमियम मी घेतला आणि निफ्टी जर 100 पॉईंट पडली तर याच्यामध्ये मला 50% वाढ मिळू शकते. थोडा महागातला 24,700चा प्रीमियम घेतला तर कदाचित इथं 99% ग्रोथ मिळू शकते मला. आणि इथं स्वस्त वाटणारा 23-24 रुपयाचा प्रीमियम जर मी घेतला असेल, माझा अंदाज बरोबर होता, पण प्रीमियमचं ठिकाण चुकल्यामुळे या प्रीमियम मध्ये कदाचित 5-10% वाढ मिळेल किंवा तीही मिळणार नाही. तर हे होतं त्याच्या प्राइसिंग प्रमाणे, म्हणजे स्ट्राईक प्राइसच्या व्हॅल्युएशन नुसार हे वाढीचे दर ठरले जातात. समजून घेण्यासाठी सोपं काय की करंट मार्केट प्राइस असेल तर त्याचा जो प्रीमियम असेल, कॉल असेल किंवा पुट असेल, तर या ठिकाणाला नाव आहे, ज्याला म्हणलं जातं ऍट द मनी प्रीमियम. आणि ह्याचा ग्रोथ रेट म्हणजे ह्याचा वाढीचा दर ना 50%चा असतो. हा रूलच आहे असं समजून जायचं. म्हणजे ती लाईन क्लिअर झाली. त्यानंतर हा जो डार्क पॅच दिसतो तुम्हाला, जसजसे कॉल महाग होत गेले वरच्या बाजूला म्हणजे स्ट्राईक प्राइस कमी होत गेली आणि कॉलचे दर वाढत गेले. हा सगळा एरिया इन द मनी प्रीमियमच्या नावाने ग्रुपने ओळखलं जातं, ज्याला म्हटलं जातं ITM. जसजसं तुम्ही डीप इन द मनी मध्ये जाल तसं तसं हा 50%चा ग्रोथ रेट वाढत जातो. मग 60 होतो, 70 होतो, 80 होतो, 90 होतो आणि जास्तीत जास्त होतो 99.99. वरती 1,000 रुपयाचा प्रीमियम तुम्ही घेतला म्हणून याचा ग्रोथ रेट नाही वाढणार आहे. 600-700 रुपयाचा प्रीमियम घेतला म्हणजे मला जास्त वाढ मिळेल असं काही नाहीये. लास्ट म्हणजे शेवट याचा आहे 99.99%चा ग्रोथ रेट. मग हे प्रीमियम कुठे मिळतात? तर हे प्रीमियम करंट मार्केट प्राइस पासून 3, 5, 8 या ग्रुपमध्ये 3रा ते 8वा या ग्रुपमधले जे काय आहेत तिथं ऑन अन एव्हरेज तुम्हाला 80-90% जास्त ग्रोथ रेट असलेले प्रीमियम मिळतील इन द मनी मध्ये. मार्केट पडत असताना पुढच्या बाबतीत तसंच आहे. हा जो करंट मार्केट प्राइसचा असेल तो ऍट द मनी म्हणतो आपण, त्याचा ग्रोथ रेट 50%चा असेल. आणि हा जो वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचे पुट आहेत हा सगळा ग्रुप आहे तो इन द मनीचा. आणि जसं ग्रॅज्युअली तुम्ही इन द मनी मध्ये डीप जाल तसा हा ग्रोथ रेट वाढत जातो. आणि 3रा, 5वा, 8वा जसं आहे ना इथं 3रा ते 8वा या ग्रुपमधले जे प्रीमियम आहेत तिथं ऑन एन एव्हरेज तुम्हाला ग्रोथ रेट आहे ना तो 80-90%पेक्षा जास्त मिळून जातो. आणि मग हे समजणं सोपं होऊन जातं. आपल्याला जर बायर म्हणून काम करायचं असेल तर आपल्याकडं एक चांगला ग्रोथ रेट असलेला प्रीमियम असणं सगळ्यात महत्वाची गरज आहे. आणि मग इन द मनी मध्ये तुम्ही जर कामी, मी तुम्हाला थोड्या वेळाने चार्टवर पण दाखवेन की पर्सेंटेज वाईज ह्या वेगवेगळ्या ठिकाणचे प्रीमियम कसे रिएक्ट होतात. तर बायर म्हणून तुम्हाला काम करायचं असेल तर जो प्रीमियम खरेदी करता त्याचा ग्रोथ रेट चांगला असावा किंवा असायलाच पाहिजे, तरच त्या इंडेक्सच्या रिलेशन मध्ये होणारी वाढ किंवा इंडेक्सच्या पर्सेंटेज मध्ये इथं होणारी वाढ तुम्हाला चांगला प्रॉफिट देऊ शकते. मग तुम्ही इंट्राडे मध्ये काम करा, स्कॅल्पिंग करा, स्नायपर ट्रेडिंग करा, स्विंग ट्रेडिंग करा किंवा पुढे जाऊन तुम्ही पोझिशनल क्रिएट करा, सगळीकडे तुम्हाला असाच पर्सेंटेजने त्याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्शन दिसेल. मुळात हे सगळे जे प्रीमियम आहेत, कॉल असतील किंवा पुट असतील, ऑप्शन्स मध्ये काम करताना हे सगळे निफ्टीच्या इंडेक्स व्हॅल्यूला फॉलो करतात, लक्षात ठेवा. या कुठल्याही प्रीमियमला इंडिव्हिज्युअलिटी नाही, म्हणजे त्यांचं त्यांचं स्वतंत्र अस्तित्व नाही. हे सगळे रिॲक्ट होतात या इंडेक्सला. मग इंडेक्स प्राइस मध्ये वाढ होत असेल तर ती प्रीमियम मध्ये वाढ होणार आहे कॉलच्या. इंडेक्स प्राइस मध्ये घट होत असेल तर मग पुढच्या प्रीमियम मध्ये वाढ होणार. मग सगळा जो अभ्यास आहे ना तुमचा, जो काही अनालिसिस असेल तो इंडेक्स प्राइसचा असायला पाहिजे. आता हा उर्वरित पार्ट आहे कॉलच्या बाजूचा आणि पुढच्या बाजूचा. वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचे कॉल आणि कमी झालेल्या स्ट्राईक प्राइसचे पुट हे OTM म्हणून ओळखले जातात, आउट द मनी प्रीमियम. आणि जसं तुम्ही या OTM मध्ये स्टेप बाय स्टेप डीप जाल तसं ग्रोथ रेट कमी होत जातो याचा. आणि काही प्रीमियम तुम्हाला आताच 0, 1, 2, 5 रुपये झालेले दिसतील, म्हणजे ते संपलेले आहेत. तर यासाठीच
आपल्याला चांगला प्रीमियम पाहिजे. मग हे प्रीमियम जसे इंडेक्सला रिलेट करतात, वाढतात किंवा कमी होतात, त्याचप्रमाणे दुसरा एक ऑप्शनसाठीचा धोका आहे जो विनाकारण त्याचा फुगा बनवलाय, तो आहे डीके. हे सगळेच प्रीमियम एका पर्सेंटेजनी कमी 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 होत राहतात वेळेनुसार. टाइम डिके म्हटलं जातं. आणि तो टाइम डिके ह्या ओटीएम एरियामध्ये मॅक्झिमम असतो, वाढत जातो. जसजसं तुम्ही ओटीएम मध्ये जाल तस तसं टाइम डिके वाढत जातो. म्हणजे जास्त वेळ मार्केट एकाच रेंजमध्ये राहत असेल, एकाच प्राइस रेंजमध्ये राहत असेल, किंवा मार्केट बंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरू होताना इथलं जे पर्सेंटेज असेल यांच्या टाइम डिकेचं, जे वाढत वाढत गेले, त्याप्रमाणे हे प्रीमियम कमी झालेले तुम्हाला दिसतील. आणि हा रेट एक्सपायरी डेज मध्ये लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला जाणवतो की प्रीमियम आपले पटापट कमी होत आहेत. कधी होत आहेत? तर ते ओटीएम मध्ये असतील आणि मार्केट शांत असेल, म्हणजे साईडवेज असेल, तर या प्रीमियम मध्ये आपोआप होतानाची घट दिसते. आणि हा फार मोठा धोका आहे बायर्ससाठी. बायर्ससाठी हा टाइम डिके हा प्रॉब्लेम आहे. आणि त्या एकाच गोष्टीमुळं त्या ऑप्शन्सकडे असं शंकेने बघितलं जातं किंवा गैरसमजातून त्या गोष्टी झालेत. ओटीएम मध्ये स्वस्त प्रीमियम मिळतात आणि मग ते अचानक वाढल्यासारखे वाटतात. कधी वाढतात? तर कधीतरी ते दिवाळी दसऱ्यासारखे वर्षातल्या अचानक होणाऱ्या गॅप अप गॅप डाऊनच्या मुवमेंटमध्ये त्याच्या त्याच्या ग्रोथ रेट प्रमाणे. कधीही 20 रुपयाचा प्रीमियम 500 रुपये नाही झालेला असता काय, तर तो किती वाढलाय त्याचा ग्रोथ रेट जो काही इथं ठरलेला असेल त्या पर्सेंटेजमध्ये त्याची स्टेज इथं शिफ्ट होत जाते. म्हणजे समजा 24,400चे मार्केट उद्या 24,800 कडे उघडलं इथं, तर हा 800 वाला शिफ्ट होईल इथं ऍट द मनी जवळ. म्हणजे ह्याचा प्रीमियम त्यावेळेला होईल 50%चा ग्रोथ रेटचा. आणि मग मीन टाइम त्याची जी वाढ आहे तोपर्यंत हे प्रीमियम, त्यांचा ग्रोथ रेट ऑलरेडी 70-80%चा आहे, ते 99%नी पोहोचलेले असतील वरती. मग हा विषय सगळ्यात महत्वाचा ठरतो. बायर म्हणून तुम्हाला काम करायचं असेल तर इन द मनी मधलेच प्रीमियम तुम्हाला चांगलं ग्रोथ देऊ शकतात. सेलर्सच्या विचाराने काम केलं आपण तर सेलरला पाहिजे असतो ह्याचा डीके, म्हणजे हे प्रीमियम कमी होणंच सेलरसाठी प्रॉफिटचं आहे. आणि ते लवकरात लवकर शून्य होणंच, झिरो होणं त्याची व्हॅल्यू त्यांच्यासाठी प्रॉफिटचं आहे. आणि त्यामुळं सेलर्सला हा एरिया दी बेस्ट आहे. सेलरच्या व्ह्यूनी बघितलं तर ओटीएम मध्ये काम करणं त्यांच्यासाठी सोपं आहे आणि सुरक्षित आहे. का? तर या प्रीमियमना ऑलरेडी कीड लागलेली आहे. डीके आहेच, तो प्रॉफिट त्यांना होत राहीलच. आणि शिवाय जर मार्केटच्या डिरेक्शन प्रमाणे त्यांनी जर काम केलं तर हे लवकरात लवकर कमी होतील आणि तो प्रॉफिट त्या सेलरला मिळून जाईल. आणि मग हा कॉलम आपल्या उपयोगाचा ठरू शकतो, बायर म्हणून सुद्धा आणि सेलर म्हणून सुद्धा. ओपन इंटरेस्ट. तर ओपन इंटरेस्ट या कॉलम मध्ये तुम्हाला बऱ्याचशा स्ट्राईक प्राईसच्या समोर या नंबर्स दिसतात. हे नंबर्स आहेत त्या सेलरनी घेतलेल्या पोझिशनची. मी काही मार्क करतो, मॅक्झिमम आहेत ते. आता हे कॉलचे सेलर आहेत, म्हणजे रायटिंग केलेलं आहे त्याने ऑलरेडी. 24,500 स्ट्राईक प्राइसचं प्रीमियम 1,49,242 लाख लोकांनी विकले. त्याला गुणिले 1 लाख केल्यानंतर ती तिथली ऍक्च्युअल क्वांटिटी होऊन जाते. मग याने इथं का विकलेत? तर ह्याचा जो प्रीमियम आहे आता दिसतोय 31 रुपये 15 पैसे गुणिले 65, म्हणजे 1,800 रुपये त्यांना पर लॉट प्रॉफिट होऊ शकतो. मार्केट जर 24,500 कडे गेलंच नाही तर. म्हणजे कधी आता सोमवार मंगळवार 2 दिवस राहिले, मार्केट जर या एरियात पोहोचलंच नाही तर हा क्लेम होणार नाही. आणि हा प्रीमियम मग पुढच्या 2 दिवसात तुम्हाला 2-3-4 रुपये राहिलेला दिसेल शिल्लक. मग त्यामुळं इतक्या पोझिशन यांनी बनवल्या. तर त्यांचा अभ्यास त्यांच्या अंदाजाप्रमाणे असेल 1,88,769 पोझिशन 24,600 कडे बनवले. हे थोडे आणखी जास्त कॉन्फिडन्स वाटतात. का? तर पुढच्या 2 दिवसात 24,600 कडे जाणारच नाही. आणि मग हा 12-13 रुपयाचा जो प्रीमियम होता तो झिरो होईल आणि तो प्रॉफिट इतक्या सेलरना मिळू शकतो. मग तशाच पोझिशन इथेही बनवल्यात 1,42,000. हा आता 5-7-8-5 रुपयेच राहिलाय, म्हणजे साधारण 300 रुपये राहिले. मग तोही त्यांना प्रॉफिट मिळू शकतो मंगळवारपर्यंत जर मार्केट इकडे नाही गेलं तर. पुटच्या बाजूला पण तुम्हाला इथं पोझिशन दिसतात.
24,300 कडे 1,59,481 लाख लोकांनी पोझिशन बनवले. आता पुटचे सेलर आहेत ते मार्केटसाठी बुलिश विचार करतात. त्यांना वाटतं की 24,300 कडे मार्केट येणारच नाही. आणि त्यामुळं हा जो प्रीमियम आहे 56 रुपयाचा, तो ऑलरेडी 60 रुपयांनी कमी झालाय. हा त्यांचा प्रॉफिट म्हणून जमा होईल कधी मंगळवारपर्यंत मार्केट 24,300 कडे नाही आलं तर. तसाच विचार यांचाही आहे. 24,200 कडे येऊ शकत नाही. आणि तसाच विचार आता काही जण करायला लागलेत की 24,400 जवळ सुद्धा येऊ शकत नाही, ज्याचा प्रीमियम जास्त महाग आहे. जसं तुम्ही त्या स्ट्राईक प्राईसच्या जवळ येईल तशी रिस्क फॅक्टर वाढते. जितकं लांब असेल तेवढा तुमचा रिस्क फॅक्टर कमी झाला, कारण तेवढी निफ्टीची ऑन अँड ॲव्हरेज पर डेची जी मुवमेंट असते ते 150-200 पॉईंटची राहते. आणि त्या अंदाजाने किंवा टेक्निकल अनालिसिसनुसार पाठीमागची हिस्ट्री मदत करते या लोकांना पोझिशन क्रिएट करायला, की मागच्या हिस्ट्रीमध्ये कुठल्या प्राइस पर्यंत मार्केट गेलं होतं, कुठंपर्यंत जाऊ शकतं, कुठंपर्यंत नाही जाऊ शकत, या अंदाजाने त्यांनी या पोझिशन बनवलेत. आणि मग हा ओआय डाटा तुम्हाला ऍज अ बायर म्हणून तुम्ही या डाटाकडे बघितला तर इथल्या मॅक्झिमम ट्रॅफिक जॅम जो आहे तो तुम्हाला मार्केट वर जातानाचा अडथळा म्हणून गृहीत धरता येतो, म्हणजे रेजिस्टन्स एरिया म्हणून तुम्हाला म्हणता येते की 24,500 ला एक रेजिस्टन्स आहे, त्यानंतर 600लाही स्ट्रॉंग आहे आणि 700ला तर अतिशय स्ट्रॉंग आहे. मग हे वर जाताना मार्केट इथं इथं तुम्हाला त्याची ग्रोथ किंवा त्याचं स्पीड ब्रेक होताना दिसेल, म्हणजे स्पीड ब्रेकर सारखे हे काम करतील. खाली यायच्या वेळेला काय होईल, आता सेलर्सची पॉवर वाढली, हे सगळे मार्केटसाठी बिरिश आहेत कॉलचे सेलर, आणि यांच्या प्रेशरने मार्केट खाली आलं, तर मग खाली आल्यानंतर पहिला सपोर्ट त्याला असेल 24,300चा, म्हणजे 24,300 जवळ मॅक्झिमम पोझिशन आहेत पुट सेलरच्या, ते तिथं स्पीड ब्रेक करतील त्यांची. मग हा एरिया आपल्यासाठी सपोर्ट म्हणून समजायला काही हरकत नाही. तिथूनही खाली घसरलं मार्केट तर 24,200 जवळ एक मोठा सपोर्ट आहे. आणि मग अशा ह्या ओआयच्या ज्या लेवल आहेत त्या ऑप्शन बायरला आणि सेलरला दोघांनाही वापरता येतात. वरच्या लेवल आहेत त्या रेजिस्टन्स म्हणून तुम्हाला एक रेंज आखता येते, आणि ज्या खाली लेवल आहेत त्या तुम्हाला ऍज अ सपोर्ट म्हणून वापरता येतात. म्हणजे हे पुढचे पोझिशन आहेत आणि हे आहेत कॉलच्या पोझिशन. आता आपण आहेत इथं मध्ये 24,400 कडे. दुसरी यांच्याकडून आणखी एक आपल्याला माहिती करून घेता येते, ती म्हणजे या दोघांच्या पोझिशन मधून जो इम्बॅलन्स क्रिएट झालाय तर त्याचा भागाकार म्हणजे पुट कॉलचा रेशो तुम्हाला एक अंदाजे सेलर्सच्या प्रेशरने जो पॉवर बिल्ड झालाय किंवा जे प्रेशर क्रिएट झालंय मार्केटवर, तर त्याच्यातून आपल्याला एक दिशा कळू शकते की मार्केट कुठल्या बाजूला राहू शकतं. आता हे आहेत पीईच्या टोटल नंबर आणि हे आहेत सीईचे टोटल नंबर. मग पीसीआर रेशो जो आहे तो देतो ह्या दोघांचा भागाकार, म्हणजे टोटल ओआय पीईचे, म्हणजे 30,048, 30,48,168 हा नंबर आला भागिले टोटल ओआय इन सीई, म्हणजे हा नंबर 20,48,073. आता ह्याचा भागाकार आहे ना, दिसतानाच तुम्हाला पुढचे सेलर ताकदीचे दिसत आहेत, त्यांच्या पोझिशन 10 लाखांनी जास्त आहेत कम्पॅरेटिव्ह कॉल सेलरच्या, म्हणजेच सपोर्ट स्ट्रॉंग आहे. शिवाय हा रेशो सुद्धा तुम्हाला, हे प्रत्येक वेळी असं वन साइड मार्केट असेल असं नाही, मग ह्यांनी बिल्ड केलेली किंवा ह्यांनी केलेलं जे मार्केटचं दिशा आहे ती आपल्याला ह्या पीसीआर रेशोनी कॅल्क्युलेट करता येते. त्याचा चार्ट मी पुढे देतोच तुम्हाला. तिसरी गोष्ट या मार्केट किंवा या चार्ट मधून समजून घेण्यासारखी, म्हणजे वापरात येण्यासारखी, म्हणजे हा चेंज इन ओआय. आता चेंज इन ओआय म्हणजे ह्याच पोझिशन मध्ये होणारे बदल आहेत. एखादी स्ट्रॉंग पोझिशन तुम्हाला दिसते, जो रेजिस्टन्स दिसतोय, आणि तिथून ह्या पोझिशन कमी व्हायला लागलेत, म्हणजे चेंज व्हायला लागलाय ओआय, याचा अर्थ तो रेजिस्टन्स काय व्हायला लागलाय, वीक व्हायला लागलाय. आणि इथं जर वाढायला लागल्या पोझिशन तर आपण म्हणू शकतो की तो रेजिस्टन्स स्ट्रॉंग व्हायला लागलाय. सेम फॅक्ट इथं पुढच्या बाबतीतही होते. इथं तुम्हाला चेंज इन ओआय फार मोठ्या नंबर्सनी वाढलेला दिसेल, म्हणजे 24,300 कडं आज वाढलेले नंबर्स आहेत 67,862 लाख, म्हणजे हा फार स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून समोर येतोय. याचाच अर्थ मार्केटमध्ये बायर्स स्ट्रॉंग आहेत, म्हणजे मार्केट बुलिश राहू शकतं. तर ही गोष्ट आपल्याला चेंज इन ओआयने कळू शकते. त्यानंतर इंट्राडे मध्ये जे ऑप्शन बाईंग करतात त्यांच्यासाठी हा इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचा एक नंबर आहे, आयव्ही. आता हे मार्केट बंद झाल्याचे नंबर आहेत, त्यामुळं
ते चेंज झालेले आहेत. इथं जर तुम्हाला 20+ नंबर दिसत असतील ऑन अन ॲव्हरेज इन द मनीमध्ये, तर त्या दिवशी मार्केट चांगल्या मुवमेंट देतं. म्हणजे व्होलॅटिलिटी, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी त्या त्या पर्टिक्युलर प्रीमियमची जरी असेल, तरी इन द मनी मधल्या ऑन अन ॲव्हरेज 2, 4, 5 प्रीमियमचा तुम्ही जर तो व्होलॅटिलिटी इंडेक्स चेक केला आणि तो 20+ असेल, तर त्या दिवशी मार्केटमध्ये चांगले मूव्ह होतात. मग कुठल्याही दिशेच्या होऊ शकतात. त्या त्याप्रमाणे आपल्याला प्रॉफिट मिळायचे चान्सेस राहतात. सेलर म्हणून तुम्ही बघताना हा जेवढा कमी असेल तेवढा तुमचा प्रॉफिट जास्त आहे. का तर मार्केट संत राहत आणि ते जेवढं फ्लॅट किंवा साईडवेज राहील किंवा रेंजमध्ये ट्रॅप होऊन राहील, तितका टाइम डिके तिथे इम्पॅक्ट करत राहतो, जो तुम्हाला सेलर म्हणून ऑटोमॅटिकली प्रॉफिटकडे घेऊन जातो. का तर हे प्रीमियमचा डिके तुम्हाला प्रॉफिट देत राहतो. तर मेजरली ह्या 3-4 गोष्टी तुम्हाला इथून समजतात. ज्या गोष्टी बेसिक म्हणून आहेत. फक्त याच गोष्टीवर तुम्ही जर ट्रेड जनरेट करत असाल तर फार मोठी रिस्क राहू शकते. याचं कारणही मी तुम्हाला सांगतो. का ते? हे जे सेलर आहेत त्यांचाच हा डाटा आहे. म्हणजे ज्यांना रायटर म्हणतो आपण ते. आणि ते मार्केटमध्ये एकटे नाहीयेत जे मार्केटला प्रेशराईज करतात. तर यांच्याशिवाय मार्केटमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आहेत जे लाखो करोडच्या ताकदीने येत जात राहतात. म्हणजे त्यांचं बाहेर जाणं मार्केटला ड्रॉप देऊ शकतं, त्यांचं आत येणं मार्केटला सपोर्ट करू शकतं. डोमेस्टिक इन्व्हेस्टरमध्ये म्युच्युअल फंडचा अब्जावधी करोडचा पैसा, इन्शुरन्सचा पैसा, इंडिव्हिज्युअल ट्रेडर आहेत जे करोडच्या पटीत काम करतात. म्हणजे इन्व्हेस्टर म्हणून असतील. काही कॅश सेगमेंटमध्ये करत असतील, काही फ्युचर्समध्ये करत असतील, काही ऑप्शन्समध्ये येत असतील. मग त्यानंतर येतात ट्रेडर्स जे फ्युचरमध्ये काम करतात, बायर म्हणून किंवा सेलर म्हणून. त्यांचं प्रेशर तुम्हाला डिटेक्ट करायला पाहिजे. मग ऑप्शन बायर आले, ते येत जात राहतात, रिटेलर म्हटलं जातं. मग हे ट्रेडरमध्ये स्विंग ट्रेड करणारे म्हणजे 2, 3, 4 दिवसासाठीची पोझिशन घेणारा वेगळा ग्रुप आहे. थोडा लॉंग टर्मचा विचार करून मोठ्या पोझिशन म्हणजे थोडा व्ह्यू मोठा ठेवून महिन्याभरासाठी 2 महिन्यासाठी पोझिशन घेणारे लोक आहेत. आणि फार जोमानं वाढलेला ट्रेडिंगचा प्रकार म्हणजे इंट्राडे, ज्याला आपण रिटेलर म्हणतो. तर ह्यात सेलरी आहेत, बाहेरी आहेत. मग ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट आपण इग्नोर करतोय आणि फक्त ह्या एकाच ग्रुपला आपण जर व्हॅल्यू देत असू तर आपले अंदाज चुकायचे चान्सेस 70-80% जास्त आहेत. एक काळ होता ह्यांचा होल्ड होता मार्केटवर. मुळातच आपल्या मार्केटमध्ये 100 किती एक दीड दीड करोडच्या आसपास अकाउंट होते. त्यातले मॅक्झिमम इन्व्हेस्टर आहेत आणि मग ट्रेडर, मग ऑप्शनमध्ये सेलर. तर तो नंबर फार कमी होता. आणि मग यांचा होल्ड असायचा. ते दिवस आता संपले. कारण का आता ज्या मार्केटची तुम्ही जर कंडिशन बघितलात तर साधारण 16-17 करोडकडे अकाउंट गेले, डीमॅट अकाउंट. आणि हे सगळे ट्रेडर म्हणून मार्केटमध्ये इन झालेले आहेत. यात सगळे न्यू कमर, बिगिनर सगळे आहेत. आणि मग हा एवढा मोठा व्हॉल्यूम आहे ना, त्याच्यातला फार मोठा व्हॉल्यूम हा ऑप्शन्सकडे वळलेला. याचं कारण काय? तर ऑप्शन बाईंग ह्या प्रकारात लागणारं जे मार्जिन आहे, म्हणजे लागणारे जे पैसे आहेत ते फार कमी लागतात. म्हणजे त्या प्रीमियम इतकेच लागतात. हे एक पहिलं अट्रॅक्शन. दुसरं म्हणजे मार्केटमध्ये मुवमेंट चांगले आहेत. तुम्हाला जर प्रॉपर डिरेक्शन पकडता आली तर इथं प्रॉफिट मिळवायचे चान्सेसही फार मोठे आहेत. आणि मग या बारीक सारीक गोष्टी जर थोड्याशा लक्षात घेतल्या तर तो होणारा लॉस जो टाइम डिकेमुळे होऊ शकतो किंवा रॉंग प्रीमियमच्या चॉईसमुळे होऊ शकतो, तर हेही तुम्हाला थांबवता येऊ शकतं. मग ऑप्शन बाईंग करायचा असेल तुम्हाला तर प्रॉपर ह्या मेजॉरिटीचा म्हणजे एफ-आय, डी-आय, त्यात सगळे इन्व्हेस्टर आले, ट्रेडर आले, ह्या सगळ्यांचा आणि शिवाय या सेलरचा पण, म्हणजे यांना इग्नोर नाही करत आपण, हेही आहेत. आणि शिवाय ही मेजॉरिटी आहे जी मार्केटला दिशा देते. मग ती वर नेते किंवा खाली नेते किंवा कुठंच नेते. तर ह्याचा अभ्यास तुम्हाला करता आला तर ऑप्शन्स तुम्हाला मॅक्झिमम टाइम प्रॉफिट देताना दिसतील. आणि त्यातही मग हा जो टाइम डिके आहे, जो की बायरसाठी फार त्रासाचा आहे, हा टाळायचा असेल तर तुम्ही शॉर्ट टाइम पॅचला तुम्ही मार्केटमध्ये असायला पाहिजे.
तुम्ही जितकं जास्त थांबून राहाल तितका हा तुम्हाला त्रास द्यायची शक्यता आहे. कारण मार्केट हे एकाच दिशेने कंटिन्युअसली चालत नाही. मार्केट थोडा अपट्रेंड झाला तर कुठं ना कुठं तर त्याला तो बेस बनतो. हे प्रॉफिट बुकिंगमुळे होतं, येण्या जाणाऱ्या ट्रेडरच्या खरेदी बायर सेलरच्या प्रेशरने होत राहतं. पुन्हा मग ते खाली जाईल किंवा पुन्हा तिथून वर जाईल. तर हे जे पॅच असतात जिथं त्याला प्रॉपर मोमेंटम मिळतो तिथंच ते प्रीमियम रिॲक्ट होतात. आणि हे जे डेंजर झोन आहेत, मग एक तासासाठी असतील किंवा कदाचित 1-2 दिवसासाठी, मागचे 2 दिवस पण मार्केट गॅप अप होऊन तसं राहील. ह्या केसेसमध्ये हा टाइम डिके त्रास देतो. आणि मग त्यासाठी तुम्हाला त्या पुढच्या गोष्टी सगळ्या गरजेच्या ठरतात. इथं बायर म्हणून काम करायचं असेल आणि सेलरी म्हणूनही काम करायचं असेल तर, की मग प्रॉपर मार्केटच्या डिरेक्शनमध्ये काम करायला पाहिजे. मार्केटचं प्रॉपर स्पीड किंवा ज्याला मोमेंटम म्हणतो ते असतानाच तुम्ही काम केलं तरी त्या ऑप्शनच्या प्रीमियमच्या डिकेची भीती वाटण्याची काही गरज राहत नाही. हे जे आता आपण बोललो थोडं शॉर्टमध्ये एबीसीडी म्हणून, तर त्याच्या थोड्याशा स्लाइड आणि काही डिटेल्स अजूनही आहेत त्याच्यातले. तर जे नवीन असतील त्यांना ऑप्शनचे प्रीमियम समजून घ्यायचे असतील तर या चार्टवर जा. हळूहळू लक्षात येतं करंट मार्केट प्राइसचा जो काही प्रीमियम असेल त्याला ऍट द मनी म्हणतात. त्याचा ग्रोथ रेट 50%च राहतो. 49, 50 किंवा 51 हे लक्षात ठेवा. आयटीएम म्हणजे इन द मनी मधले जे कमी स्ट्राईक प्राइसचे कॉल आणि जास्त स्ट्राईक प्राइसचे पुट हे इन द मनी मध्ये या ग्रुपमध्ये मोजले जातात आणि इथं ग्रोथ रेट वाढत जातो, जो की हायेस्ट होतो 99%चा. ओटीएम हा जो ग्रुप आहे इथं ऑलरेडी टाइम डीके मॅक्झिमम राहतं. हे जे प्रीमियमचं व्हॅल्युएशन होतं ना, याच्यात दोन टाईपच्या व्हॅल्यू असतात. एक असते अंतर्भूत मूल्य इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि एक असते टाइम व्हॅल्यू. त्या ओटीएम मध्ये फक्त टाइम व्हॅल्यू राहिली असते आणि जी शून्य होण्यासाठीच आहे, जी झिरो होतेच होते. एक्सपायरीमध्ये तुम्हाला ऍट द मनीचा कॉल किंवा पुट हा झिरो झालेला दिसेल कुठला तरी एक, म्हणजे त्यानंतरचा सगळा ग्रुप झिरो झालेला असतो. आणि हा धोका बायरला जास्त राहतो. त्यामुळे बायर म्हणून काम करायचं असेल तर ओटीएम मध्ये जाऊ नका. सेलर म्हणून काम करायचं असेल तर ओटीएमच तुम्हाला चांगला पण लिमिटेड प्रॉफिट. का तर सेलरचा प्रॉफिट लिमिटेड आहे, त्याला लागणारं भांडवल ₹1,25,00,000 लागतं पर लॉट साधारण. आणि मिळणारा प्रॉफिट त्या प्रीमियमच्या कॉस्ट एवढाच राहतो. मग प्रीमियमची जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जास्त मुवमेंट तिथं होत नाहीत. मॅक्झिमम डीके हा त्याला शून्याकडे नेणारच असतो. त्यामुळे तिथपर्यंतच त्याचे प्रॉफिट राहतात. ऑप्शन बाईंग सोपं सुटसुटीत करायचं असेल तर इन द मनीमध्ये तुम्हाला काम करायला पाहिजे. चांगले प्रीमियम सिलेक्ट करायला पाहिजेत. जसं की मी सांगितलं इन द मनीमध्ये तुम्हाला मॅक्झिमम ग्रोथ रेट असलेले प्रीमियम घ्यायला हवेत. हा थोडासा अवघड वाटणारा विषय म्हणून मी उशिरा ठेवला. तर हे ऑप्शन्स ग्रीक्स काय आहे? तर हे कॅल्क्युलेशन किंवा स्टॅटिस्टिक आहे ज्यामध्ये प्रीमियमची हालचाल मोजली जाते. हे काहीही रॉकेट सायन्स नाही आणि हे इग्नोर केलेलं फार चांगलं. तुम्हाला दोन्ही बाजूचं काम करायचं असेल तर ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती झाल्या की डेल्टा हा ग्रोथ रेट सांगतो. जी वाढ आपण मगाचपासून मोजत होतो ना, ऍट द मनीचा 50%, इन द मनीमध्ये ग्रॅज्युअली वाढत जाते थोड्या थोड्या पर्सेंट आणि मॅक्झिमम 99% होते. तर ती वाढ मोजली जाते डेल्टा नावाच्या कॅल्क्युलेशन. डेल्टा ह्या कॅल्क्युलेशनलाच ग्रीक्स म्हणलं जातं ऑप्शन्सचे. गॅमा आहे तो डेल्टाचं स्पीड सांगतो. थिटा हा टाइम डिके आहे जो आपण बघितला की ओटीएम मध्ये मॅक्झिमम असतो. मग बायर असेल तर हा थिटापासून सांभाळायला पाहिजे आणि ह्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. सेलर असेल तर थिटा आपल्यासाठी चांगला आहे, डेल्टा पासून वाचायला पाहिजे. म्हणजे इन द मनी मध्ये सेलर म्हणून काम करायचं असेल तर आपण धोका घेऊ शकतो. वेगा ग्रीक हा व्हॉलॅटिलिटी सांगतो डेल्टाचीच आणि हा रो आहे. त्यांनी मोजलं जातं जे प्रीमियम मधले चेंजेस आहेत. ज्यावेळी आपल्या नॅशनलाइज बँकेच्या रेपो रेटमध्ये चेंजेस झाले, आरबीआयच्या व्याजदरात वाढ झाली कमी झाली, त्यांच्या वर्षाच्या मिटिंग असतात त्यावेळेच्या तशा गोष्टी ज्या टेम्पररीली इम्पॅक्ट करतात मार्केटच्या प्रीमियमवर, त्या यांनी मोजल्या जातात. आता ह्या सगळ्यातल्या ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला डेल्टा माहिती असणार नाही, थिटा बायर असा की सेल. बाकी या कुठल्या गोष्टींनी कसलंही मार्केट डिटेक्ट करता येत नाही आणि नवीन असताना तर याच्याकडे जाऊच नका. त्यामुळं हा जो गोंधळात टाकणारा मोठा पार्ट आहे ना, तो ऑटोमॅटिकली तुमच्यापासून बदलायला इग्नोर करणंच चांगलं. त्याच्यामुळं आपल्या ट्रेडिंगमध्ये काही फरक पडायचे चान्सेस नाहीत. पीसीआर रेशो जो मी सांगितला पुट कॉलचा रेशो आहे, त्याचा जो चार्ट आहे तो अशा नंबर्समध्ये तुम्ही बघितला
म्हणजे पुटचा टोटल नंबर डिवायडेड बाय कॉलचा टोटल नंबर ऑफ ओ आहे. हा जर 1.10 to 0.65 असेल तर मार्केट बुलिश प्रेशरमध्ये, मार्केट बेरिश प्रेशरमध्ये आहे. म्हणजे कॉलचे सेलर जास्त असतील ताकदीने तर हा रेशो असा राहतो. ह्याच्यातूनच तुम्हाला एक रिव्हर्सलची सिग्नलिंग मिळू शकते. 0.65 पेक्षा जर कमी झालेला असेल पुट कॉल रेशो तर मार्केट रिव्हर्स व्हायचे चान्सेस जास्त राहतात. म्हणजे 55-53 असं जर कधी दिसत असेल तर थोडा डाऊट ठेवायचा. मार्केट बेरिश असेल तरी ते रिव्हर्सल अचानक होऊ शकतं. 1.60 to 1.80 असेल तर मार्केट बुलिश प्रेशरमध्ये राहतं. आणि 1.20 to 1.50 असेल तर नॉर्मल रेंज मधलं मार्केट आहे. म्हणजे कुठली डिरेक्शन नाही पण मुवमेंट आहेत त्याच्यात. ह्या कॅल्क्युलेशन नंतर आयव्ही मी तुम्हाला बोललोच. आणि हा महत्वाचा पार्ट की ज्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑप्शन्स मध्ये काम करताना आपण समजून घ्यायला पाहिजे. ज्या इंडेक्स ऑप्शन मध्ये आपण काम करतोय तो इंडेक्स नेमका आहे काय. आता निफ्टी जो इंडेक्स बनलाय तो ज्या आपल्या मार्केटमधल्या टॉप 25 परफॉर्मर कंपनीज आहेत, ऍसेट आहेत, त्याचा ऍव्हरेज इंडेक्स आहे. आणि त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये होणारी खरेदी किंवा विक्री ही साधारण 12% इम्पॅक्ट करू शकते निफ्टीच्या इंडेक्सवर. तसंच इन्फोसिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय म्हणजे 4-5 बँक आहेत, 12-14% त्यांचा वाटा आहे. टीसीएस आहे, आयटी वाले दोन आहेत, इन्फोसिस आणि टीसीएस, ह्या दोघांच्याकडे 12%चा. आणि रिलायन्स आणि ही एल अँड टी इंडस्ट्री यांच्याकडे 12-13%चा. म्हणजे असं हे एकत्रित वेगवेगळ्या सेक्टर मधली भेळ आहे. आणि इथं होणारी खरेदी किंवा विक्री मग ती इन्व्हेस्टर कडून किंवा याच्यावर क्रिएट होणारं प्रेशर त्या ट्रेडर्स कडून हे ह्या निफ्टीच्या इंडेक्सवर इतक्या पर्सेंटेजमध्ये इम्पॅक्ट करू शकतं. बँक निफ्टी ज्या टॉप 15 बँक आहेत आपल्या परफॉर्मर त्याचा इंडेक्स आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय या दोन बँकेकडेच 50%चा वाटा आहे साधारण. म्हणजे ह्या दोन बँकेत होणारी खरेदी किंवा विक्री बँक निफ्टीच्या इंडेक्सवर एवढ्या मोठ्या पर्सेंटेजने इम्पॅक्ट करू शकते. आणि मग त्याशिवाय ऍक्सिस, एसबीआय, कोटक ह्या सगळ्यांचा वाटा आला. मग इथं काम करणारी लोक कोण आहेत? ते फक्त सेलर नाही आहेत की त्यांचाच आपण डाटा समजला, ओआय समजला ते तर एवढं सोपं आहे. मग लॉसेस का होतात? तर ते ऑप्शन सेलर हेजिंग करतात. म्हणजे त्यांचा दोन्ही दगडावर हात राहतो. कॉल पण विकतात, पुट पण. का ते त्यांची स्ट्रॅटर्जी आहे. त्यांना प्रीमियमचा डिके महत्वाचा आहे. त्यांना डिरेक्शन महत्वाची नाही. मार्केट जितकं संत होईल, जितकं साईडवेज राहील तितकं त्यांना त्यांना प्रॉफिटेबल आहे. का तर ते प्रीमियम ऑटोमॅटिकली डिके होणं, लवकरात लवकर झिरो होणं त्यांच्यासाठी फायद्याचं आहे. मग ते कॉलही विकतील, त्यांना रेंज माहिती असते, टेक्निकल अनालिसिस माहित आहे, ते एका रेंजच्या बाहेरचा कॉल घेतो. त्यांचा अंदाज आहे की इथपर्यंत निफ्टी जाऊ शकत नाही, त्या बाहेरचा ते कॉल विकू शकतात. जिथपर्यंत खाली येऊ शकत नाही तिथला पुट विकू शकतात. दोन्ही विकू शकतात. मग स्ट्रॅडल, स्ट्रँगल अशा टाईपच्या त्यांच्या स्ट्रॅटर्जीज राहतात. म्हणजेच ते थोडक्यात हेजिंग करतात. म्हणजेच काय करतात, दोन्ही बाजूला प्रेशर क्रिएट करतात. ज्याच्या कॅल्क्युलेशननी आपल्याला नेमकं मार्केट काय करतं हे कधीच कळत नाही. आणि मग हे कळून घ्यायचं असेल तर आपल्याला इथं काम करणारे हे जे कंपोनंट्स आहेत त्याच्यात काम करणारा एफ आय, डी आय, मग तो ट्रेडर असेल, बायर्सचा पण डाटा असेल, सेलरचाही डाटा त्याच्यामध्ये ऍड केला तर हा एकत्रित मेजॉरिटीचा इम्पॅक्ट मार्केटला चालवतो वर किंवा खाली. आणि हेच चालवणाऱ्यांचा इम्पॅक्ट ह्या दोनच रोलमध्ये राहतो. एक तर बायर मेंटॅलिटी आणि एक तर सेलर मेंटॅलिटी. बायर्स मग तो इन्व्हेस्टर असू दे, कॉलचा बायर असू दे, फ्युचरचा बायर असू दे किंवा पुटचा सेलर असू दे, ते सगळे बायर म्हणून काम करतात. म्हणजे मार्केटला बुलिश प्रेशर जनरेट करतात. कॉलचा सेलर असेल, फ्युचरचा सेलर असेल आणि जो प्रॉफिट बुक करून किंवा लॉस घेऊन बाहेर पडतो इन्व्हेस्टर, इन्व्हेस्टमेंट काढून घेतोय, ते सगळे बेरिश प्रेशर करतील मार्केट. आणि मग ह्या दोन रोलचाच अभ्यास करायचा असेल सोपा सुटसुटीत तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस फार चांगली मदत एक करू शकते. मिनिट. 69 का बरं? हं? टेक्निकल 55. अनालिसिस म्हणजे कशासाठी? तर जसा आपल्याला हा ओआयचा चार्ट मिळाला, सेलरचा डाटा मिळाला, तसा कुठलाही डाटा ह्या सगळ्या इन्व्हेस्टर ट्रेडरचा तुम्हाला मिळू शकत नाही किंवा तशी सोय नाही किंवा तसे नंबर्स मिळणं शक्य नाही. मग ह्यांना कसं ओळखायचं
की कुणा त्यांचा ओप काय चाललाय. तर हे सगळं तुम्हाला मग त्या प्राइसच्या इम्पॅक्टवर वाचता येतात. आणि मग हा अभ्यास फार एन्शंट आहे आणि त्याच्या अॅक्युरेसी पर्सेंटेज तुम्हाला 90-100% नेता येऊ शकतं. तर त्याच्या डिटेलिंग मध्ये गेला तर प्राइस ऍक्शन म्हणजे सोपा विषय आहे. बोलूया का यावर आपण? तुमचे जे प्रश्न आहेत ना ते त्याची उत्तरं तर देऊया. थोडंसं टेक्निकल अनालिसिस बद्दल बोलूया का? वेळ आहे ना? येस सर. ओके. तर हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच आहे ऑलरेडी. एक काळ होता त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या इझिली अवेलेबल नव्हत्या. म्हणजे फोनवर चार्ट आले, फोनवरून आपण रिॲक्ट होऊ शकतो, इमिजिएट विदिन सेकंद आपल्याला ट्रेड इन आउट करता येतात. लॅपटॉप पीसीला तर भयंकर ऍडव्हान्स व्हर्जन आले आणि सगळं फ्रीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आणि शिवाय या गोष्टींबद्दलचं जे इन्फॉर्मेशन जे आपल्याला माहिती पाहिजे तर ती आता सगळीकडून मिळत राहते, सहज मिळते. तर टेक्निकल अनालिसिस म्हणजे चार्टचा स्टडी. आणि चार्ट म्हणजे ग्राफ आपला एक्स आणि वाय ऍक्सिस वाला. आणि इथं प्राइसच्या मूव्ह होत राहतात. आता हे प्राइसच्या मूव्ह होतात ना, ह्या ह्या दोघांच्या इम्पॅक्टनीच होतात, बायर मेंटॅलिटी आणि सेलर मेंटॅलिटी. बायर वाढले तर प्राइस नक्कीच वर वाढेल. आता आजचाच निफ्टीचा विषय घ्या. काल परवापासून तुम्ही एफआयचा डाटा किंवा त्याच्या न्यूज पण होत्या की एफआय खरेदी करायला लागले, जे मागच्या 5-7 महिन्यात एक्झिट झाले होते इंडियन मार्केटमधून बऱ्याच अंशी. आणि आता पुन्हा खरेदी चालली आणि त्यामुळं निफ्टी तुम्हाला दिसेल जी 23,800 कडे गेलेली, तिथून मार्केटने जंप घेतली, मग पुन्हा गॅपअप झाला, पुन्हा गॅपअप झाला आणि ही वर 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 चालली. कुठंपर्यंत जाऊ शकते? तर याच्या अंदाजही तुम्हाला बांधता येऊ शकतात की पाठीमागचा जो आहे तो साधारण 24,500च्या एरियात होता, तर तिथं पहिलं स्टेशन आहे त्याचं, तिथूनही मार्केट परत तसंच प्रेशर बिल्ड करत राहिलं तर मग 26,400 म्हणजे जो त्याचा लाईफ टाईम आहे तिकडेही जाऊ शकतं. पण हे सगळं दिसतं कुठं? तर चार्टवर. मग चार्टवर ह्या सगळ्या गोष्टींना सिंक होतात. जिथं तुम्हाला ही भाषा जर शिकून घेतलं अनालिसिसची, की प्राइस वर जाते म्हणजे बायर्सची ताकद वाढली, सेलर्सची कमी आहे. प्राइस खाली येते म्हणजे सेलर्सची ताकद वाढली, बायरची कमी झाली. या दोन गोष्टी तुम्ही जर मान्य केल्या, ज्या सहज शक्य आहेत लॉजिकली समजणं, की खरेदी वाढली, बायरची संख्या समजा 100 झाली, तर प्राइस वरच जाणार आहे. मग यावेळेला सेलर नाहीत का मार्केटमध्ये, तर ते पॅरलेले असतात त्या मेंटॅलिटीचे लोक, ते 50च असतील, तर 100% बायरची ताकद जास्त होती म्हणून एवढं. आता यातले बायर एक्झिट झाले प्रॉफिट बुकिंग करून, समजा यातले 70 बायर एक्झिट झाले तर हे 30च राहतील आणि 50 आहे तशी राहिले तरी प्राइस खाली येऊ शकते. किंवा नवीन सेलर इथं सेलर मेंटॅलिटीचे लोक इन झाले, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट काढून घेतल्या किंवा फ्युचर सेल केले किंवा कॉल सेल केला, पुट बाय केला, तर ही प्रेशर वाढली तर मग प्राइस खाली येणार इंडेक्सची. आणि मग पुन्हा जर खरेदी या इंडेक्समध्ये चालू होणार असेल किंवा हे कुठलंही ऍसेट असेल, क्रूड ऑइल असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, तर या प्राइसमध्ये पुन्हा खरेदी करण्यासाठी स्वस्त मिळते किंवा स्वस्त झालंय म्हणून बायर्सचा इंटरेस्ट वाढत असेल तर प्राइस पुन्हा वर जायला सुरू करतील. पुन्हा तेच होईल. इथं बाय केलेली किंवा इथला इकडचा इकडचा किंवा त्या आधीच्या दिवशीचा त्याच्या आधी दिवशीचा ज्यांना कमी प्राइसमध्ये बाय केलंय ह्यांनी जर बुकिंग केलं तर प्राइस खाली येते. म्हणजेच बाहेरची ताकद कमी होते. पुन्हा वाढली तर पुन्हा प्राइस वर जाईल. आणि हे सगळं वर जाणं खाली येणं वर जाणं खाली येणं ना, हे एका ठरलेल्या साच्यातनच होतं. ज्याला म्हटलं जातं की मार्केटचं स्ट्रक्चर. जे बेसिक आहे प्राइस ऍक्शनचं. प्राइस वाढतात वाढतात वाढतात. आता वाढलेत म्हणजे साहजिक आहे की इथला बायर आहे तर तो प्रॉफिटमध्ये आहे, इथला सेलर आहे तर नुकसानीत आहे. बायरचा प्रॉफिट म्हणजे सेलरचं नुकसान, सेलरचा प्रॉफिट म्हणजे बायरचं नुकसान. या दोनच गोष्टी होतात आणि मधल्यामध्ये आपण त्या ब्रोकरला ब्रोकरेज देतो आणि एक्सचेंजला टॅक्स देतो. ह्याच्या पलीकडे म्हणजे गव्हर्नमेंटला आपण टॅक्स पे करतो. ह्याच्या बाहेर काही नाही होत. इथं लॉस प्रॉफिट जो आहे ना तो ह्या दोघांचाच एकमेकाला वाटला जातो. आणि मग प्राइसमध्ये चांगला ग्रोथ झालाय. मग अशा वेळी इथल्या कित्येक बायरनी प्रॉफिट बुक करणं किंवा नवीन सेलरची एंट्री होणं, की आता खूप वाढलेत प्राइस, इथून आपल्याला एक ड्रॉप मिळू शकतो म्हणून, ह्या दोन्ही गोष्टींनी किंवा ह्या दोघांचं प्रेशर सेम झालं तर मार्केट काय होतं, असं एका साइडवेज पॅच मध्ये कन्सोलिडेट होतं. टेक्निकली याला साइडवेज म्हणा, रेंज बाउंड म्हणा आणि पुन्हा मग इथं जे प्रेशर क्रिएट होईल
त्याच्यानुसार पुढची डिरेक्शन ठरते. इथं समजा पुन्हा बाहेर ऍड ऑन झाले तर काय होईल, प्राइस पुन्हा वर गेलेली दिसेल. त्याच केसमध्ये जर पुन्हा तुम्हाला इथं सेलिंग प्रेशर वाढलेलं दिसेल तर प्राइस तुम्हाला इथनं ड्रॉप होताना दिसते. आणि मग हेच बेसिक असं चालू राहतं, ज्यामध्ये तुम्हाला अशी रॅली झालेली दिसेल, एक बेस बनतो. स्मार्ट मनी कन्सेप्ट आहेत ना, त्याच्यात हे फार डिटेलमध्ये आणखी जाता येतं आपल्याला. आणि इथं जर कंटिन्युटी ठेवायची असेल तर बाहेरची ताकद वाढायला पाहिजे, कारण पार्शली बाहेर आता ऑलरेडी प्रॉफिट घेऊन बाजूला झाले, त्यामुळे त्याचं प्रेशर जे त्याची जी चाल होती तो मोमेंटम जरा डल झालाय. पुन्हा मिळाला तर पुन्हा मग ते तसंच रॅलीमध्ये जातं. रिव्हर्सल व्हायचं असेल तर इथून काय होईल, खाली पडणाऱ्या मार्केटमध्ये सुद्धा तेच होतं. बेरिश प्रेशरमुळे मार्केट पडलं, सेलर सुद्धा प्रॉफिट बुक करतील कुठं ना कुठं, तर बाहेर तर ऑलरेडी निघून गेलेत आणि मग मार्केट काय होईल, नवीन ट्रेडरच्या एंट्री पर्यंत असं होऊन राहील. ते एका रेंजमध्ये बाउंड राहील आणि पुन्हा इथं जे होईल त्यातून मग पुढची कंडिशन होईल. एकतर ते कंटिन्यू पुन्हा पडत राहील किंवा मग उलट्या प्रेशरमुळे पुन्हा बुलिश होईल. या चारच्या बाहेर काहीही मार्केटमध्ये होत नाही. मी तुम्हाला चार्टवर पण दाखवतो आणि कित्येक वर्ष याच्या बाहेर कुठलीही मुवमेंट होत नाही. मग तुम्ही 1-2 मिनिटाच्या टाइम फ्रेम बघा, 5-10 मिनिटाच्या बघा किंवा 15-20 मिनिटाच्या बघा किंवा आवरली बघा, डेली बघा. त्या त्या ठिकाणी ह्याच रिदम मध्ये मार्केट चालताना दिसेल तुम्हाला. एकतर त्याला अक्युम्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन असं डिस्क्राईब केलं जातं, की ते पहिल्यांदा किंवा लिक्विडिटीमध्ये बोललं जातं. लिक्विडिटी यायला पाहिजे आणि मग त्यानंतर त्या लिक्विडिटीचा म्हणजे त्या गर्दीचा परिणाम म्हणून प्राइसमध्ये काहीतरी चेंज व्हायला पाहिजे. ज्यावेळी वर जातं त्यावेळी आपण म्हणतो अप ट्रेंड. मग वर जाण्याची सिस्टीम पण त्याची ठरलेली आहे. वर जायचं असेल तर ते ग्रोथ घेईल, त्याच्यामध्ये रिट्रेसमेंट येईल प्रॉफिट बुकिंगमुळे, पुन्हा खरेदी वाढेल, पुन्हा विक्री येईल, पुन्हा खरेदी वाढेल, पुन्हा विक्री येईल. जिथपर्यंत त्याचं डेस्टिनेशन आहे ना तिथपर्यंत ते असं जाईल. आणि ह्या स्ट्रक्चरला अप ट्रेंडचं स्ट्रक्चर म्हणलं जातं. याचं कारण असं आहे की त्या स्ट्रक्चरमध्ये जे लो बनतात ते आधीच्या लो पेक्षा वर बनतात. आणि मग त्याच्यातून काय कळतं आपल्याला, की हा एक लो होता, तिथून एक हाय झाला, म्हणजे प्रॉफिट बुकिंग आल्यामुळे रिट्रेस झालं मार्केट आणि पुन्हा खरेदी सुरू झाली. मग जे लोकांचा डाटा आपल्याला माहिती नाहीये, तो कुठं वाचताही येत नाही, ते तुम्हाला ह्या पिक्चर फॉर्मॅटमध्ये सहज कळतं की पुन्हा खरेदी सुरू झाली, त्यामुळे एखादा नवीन हाय व्हायची शक्यता आहे मार्केटमध्ये. तो झाला, पुन्हा रिट्रेसमेंट आली आणि पुन्हा खरेदी होते. तुम्हाला प्रत्येक वेळी मार्केट ज्या वेळेला युटर्न घेतं कंटिन्युटीसाठी तिथे तिथं कळत राहतं. आणि हे जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला म्हणता येते की मार्केट क्लिअरली बुलिश मोडमध्ये आहे. आता इथं कधीतरी कुठंतरी ते थांबेल जाऊन, मग ते अभ्यासाने थांबेल किंवा असंच सगळ्यांच्या एकत्रित ऍक्शनने थांबेल. आणि मग शेवटी आलेले हे बायर आहेत ना, ते त्या प्राइसला होल्ड करू शकणार नाहीत वरती. आणि मग अशा वेळी ती त्यांची जी खरेदी लेवल आहे ना ती तुटेल. ऑटोमॅटिकली इथले बायर लॉसमध्ये एक्झिट व्हायला चालू करतील. नवीन सेलर तर आलेत, त्यांचा तर चिन्ह दिसतच आहे प्राइसमध्ये, इथून ड्रॉप आलाय म्हणजे. आणि त्या कारणानं कदाचित मार्केट पुन्हा नवीन स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होऊ शकतं, ज्याला आपण म्हणतो डाऊन ट्रेंड. कुठूनही मार्केट पडलं, एखादा हाय होता, लो झाला, पुन्हा प्रॉफिट बुकिंगमुळे रिट्रेस झालं, पुन्हा सेलरचा इंटरेस्ट वाढला, पुन्हा पडलं, पुन्हा सेलरचा इंटरेस्ट वाढला. मग या केसमध्ये हे जे हाय आहे ते लोअर हाय होत राहतात एकाच्या एक खाली. आणि ते साईन आहे की मार्केटमध्ये जिथं जिथं प्राइसमध्ये वाढ झाली तिथं तिथं सेलर्सच्या एंट्री होत आहेत. म्हणजे ज्यांचा डाटा आपल्याला माहिती नाही तरी आपण ह्या मार्केटच्या प्राइसच्या चालीनं म्हणजे प्राइसच्या ऍक्शनवरून आपल्याला ह्या गोष्टी सहज कळतात की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे. इथेही तीच गोष्ट आहे, जे शेवटी कुठंतरी एकदा सेलरच्या पोझिशन पुन्हा जनरेट झालेल्या त्यांच्यामध्ये जर ती होल्डिंग कपॅसिटी नसेल तर बायर्स काय करतील, ती लढाई जिंकतील आणि मग हे स्ट्रक्चर ब्रेक होईल. मार्केट कदाचित दुसऱ्या फेजला जाऊ शकतं. आणि ह्या दोघांच्या ताकदीत समानता झाली. बाहेर जास्त स्ट्रॉंग असतील तर मार्केट अप ट्रेंड होईल, सेलर स्ट्रॉंग असतील तर डाऊन ट्रेंड होईल. आणि ह्या दोघांच्या मध्ये इक्वॅलिटी आली तर रसिकेस सारखं हे मार्केट कुठंच जात नाही. मग एकदा बाहेर आपल्याकडे उडतील, एकदा सेलर आपल्याकडे उडतील. आणि ही जी पोझिशन आहे याला रेंज बाउंड कन्सोलिडेशन किंवा कधी कधी एवढी कॉम्पॅक्ट होते की याला साईडवेज म्हणलं जातं. आणि इथं प्राइसला कुठलीही दिशा मिळत नाही, म्हणजे इथं ते प्रेशर बिल्ट होतं. आणि मग पुन्हा हीच लढाई आहे बायर आणि सेलरची. कोणतरी हारणार आहे आणि जो हारेल त्याच्या अगेन्स्ट मार्केट जाईल. सेलर हारले तर बाहेरच्या बाजूला जाईल, बाहेर हारले तर सेलरच्या बाजूला जाईल.
आणि हाच बेस घेऊन मग तुम्ही पुढे गेलात तर मग याच्यामध्ये कित्येक इंडिकेटर आहेत ते एक्झॅक्ट पॉइंटही सांगू शकतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की पोझिशनल ट्रेडर आपल्याला जज करायचे आहेत, तर त्यांचा टाइम पिरियड तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेज सारख्या इंडिकेटर लावून एक्झॅक्ट त्यांचं लोकेशन किंवा त्यांच्या खरेदीची प्राइस, ॲव्हरेज प्राइस मिळवू शकता. स्विंग ट्रेडर असतील, अर्धा तासाच ॲव्हरेज लाईन लावली तर तुम्हाला स्विंग ट्रेडरची कपॅसिटी कळते. रिटेलर्स येत जात राहतात, त्यांचा इंटरेस्ट फार मोठा 200 आणि 500 पॉईंटचा असत नाही. मग ते तुम्हाला छोट्या टाइम फ्रेमवर 1.5-2 तासाचं ॲव्हरेज तुम्ही मिळवलं तर 1.5-2 तासातले येणं देणं तुम्हाला त्या मुव्हिंग ॲव्हरेज देत राहतात. मार्केटचा अचानक वाढणारा स्पीड, अचानक येणारी घट किंवा त्याच्यात त्या मोमेंटम मध्ये येणारा डलनेस, या सगळ्या गोष्टी वाचता येतात. आणि याचे इंडिकेटर आहेत, RSI सारखे आहेत, स्टॉक इल्पिक सारखे आहेत. लिक्विडिटी म्हणजे ट्रेडर्सचा इंटरेस्ट किंवा ट्रेडर्सची गर्दी, तर ही तुम्हाला वाचता येतात. मग एखाद्या ठिकाणून प्राइस खाली आली आणि एका ठिकाणून वर गेली, इथं तुम्हाला क्लिअरली कळतं की या एरियामध्ये सेलरचा इम्पॅक्ट आहे. मग पुन्हा जर प्राइस त्या एरियात गेली तर हे सेलर रिॲक्ट होऊ शकतात, याच एरियातून मार्केट पडू शकतं. मग हेच पुन्हा पुन्हा व्हायला लागलं तर हाच झोन तुम्हाला मग तो अडथळा म्हणून किंवा रेझिस्टन्स म्हणून फार अॅक्युरेसीने, म्हणजे ओआयच्या कितीतरी वरच्या लेवलनी ह्याची अॅक्युरेसी राहते. तुम्हाला हे असंच वर्क होताना दिसेल. इथं बाहेर आले हे आपल्याला कळते की इथून प्राइस वर गेले, पुन्हा प्राइस त्या झोन मध्ये आली तर पुन्हा तिथं खरेदी होऊ शकते. मग हे परत परत व्हायला लागलं तर हे सपोर्ट झोन म्हणून येतात, ज्याला डिमांड सप्लाय म्हटलं जातं. मध्ये आधीच्या प्रवासात सुद्धा अचानक कुठल्या तरी एरियामध्ये खरेदी वाढते, जी इन्स्टिट्यूशनल ट्रेडर कडून किंवा जे स्मार्ट ट्रेडर आहेत, जे वाट बघून इन करतात, तर त्यांचे ते एरिया तुम्हाला ऑर्डर ब्लॉक म्हणून सापडतात. मग ह्याच्यावर कसं काम करायचं, याचं सिलेक्शन कसं करायचं, आणि मग आपल्याला जे अपेक्षा आहे किंवा आपल्याला जे पाहिजे आहे की आपल्याला राईट टाइम इन व्हायला पाहिजे मार्केटमध्ये आणि राईट टाइम आउट सुद्धा होता आलं पाहिजे. त्या दोन गोष्टी जमल्या की आपण जिंकलो, आणि हीच गोष्ट आपल्याला मॅक्झिमम टाइम करता आली पाहिजे. एवढंच रिक्वायरमेंट आहे तुम्हाला एक प्रॉपर कन्सिस्टंट प्रॉफिट मेकर ट्रेडर व्हायसाठी, की विनिंग जे आहे ना ते मॅक्झिमम टाइम असायला पाहिजे. इथं लॉस होतातच, होतातच मी म्हणतो. प्रॉफिट मिळवू शकता. प्रॉफिट मिळवणं अभ्यासानं शक्य आहे का, तर येस. त्याचे ठिकाणं तुम्हाला कळली, जसं प्राइस ऍक्शनचा स्टडी आहे, काही इंडिकेटर बेस्ड स्टडी आहे, काही स्मार्ट मनीचा स्टडी आहे, आणि तुम्हाला तसं रिॲक्ट होता यायला लागलं एक्झॅक्ट, की अप ट्रेंड दिसतोय तुम्हाला, तर मग तुम्हाला खरेदी करायची आहे, तर टॉपवर न होता बॉटमवर खरेदी करायला लागला तर तुम्ही जिंकायचे चान्सेस वाढतात, म्हणजे प्रॉफिटचे चान्सेस वाढतात. तुम्ही जिथं इन होता तिथं जर त्या गाडीला स्पीड असेल, त्या बाजूचा तो टेक्निकली पुलबॅक म्हणतो आपण, तर पुलबॅक तुम्ही घेताय आणि त्याला मोमेंटम असेल तर पुन्हा प्रॉफिटचे चान्सेस वाढतात. तुम्हाला पुलबॅक डिटेक्ट झालाय किंवा कुठलीही मूव डिटेक्ट झाली अपसाईडची, आणि तिथं प्रॉपर तुमचा कॅल्क्युलेशन मध्ये लिक्विडिटी मिळते, त्याला मोमेंटम आहे, तर प्रॉफिटचे चान्सेस पुन्हा पुन्हा वाढतात. आणि हे सगळं प्रूव्हन आहे. म्हणजे मार्केटमध्ये पैसा मिळतो हे प्रूव्हन आहे. फक्त त्याचं पर्सेंटेज कमी आहे, कारण त्याच्या अभ्यासाने आपण तिथं रिॲक्ट होत नाही. आणि मग नियम आले सगळे. मग तुम्हाला जे काम करायचंय, तुमची जी अपेक्षा आहे, समजा माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि मला 1 लाखावर रोजचे 2-4 हजार रुपये मिळाले तर भरपूर झाले असं वाटत असेल, जे कुठल्याही मार्केटच्या बाकीच्या व्यवसायातून एवढं पर्सेंटेज मिळत नाही, किंवा 3-5% धरा मिनिमम साईड मी सांगतो, असं जर वाटत असेल तर त्याचा अर्थ आहे की मग त्या माणसानी हा सेटअप त्याच्या डोक्यात ठरलं की मला एवढंच पाहिजे. मग तेवढंच पाहिजे तर मग त्याला त्याला त्या गोष्टीचा प्लॅन करायला लागेल, की मग मी किती लॉट साईज मध्ये काम करायचंय, कुठल्या वेळेला करायचंय, कधी मार्केटमध्ये चांगल्या मूव्ह असतात, कधी नसतात. हे सगळं हळूहळू हळू काय होईल, डिफरन्सिएशन होईल. म्हणजे तो रोज उठून सकाळी 9:15 ते 3:15 पर्यंत जर ट्रायच करत असेल, 3:30 पर्यंत ट्रेडच करत असेल, तर तो संपून जाणार आहे. त्याला काय करायला लागेल, शिकारीसारखी एक ठिकाण ठरवायला लागेल आणि त्याच ठिकाणी जे त्यांना अभ्यासलंय, जे त्यांना बघितलंय, जे प्रूव्हन आहे तेच रिॲक्ट त्याला व्हावं लागेल. आणि ज्याच्यातून त्याची मग ती विनिंग कपॅसिटी वाढत जाईल. मग ह्यासाठी त्याला काय करायला लागेल, एक स्ट्रॅटेजी बिल्ड करायला लागेल, की आपल्याला मग काम कधी करायचं. 9:15 मार्केट सुरू झाल्यानंतर साधारण
11:30 12 पर्यंत निफ्टीमध्ये मी बोलतोय एक चांगला व्हॉल्यूम, चांगला मोमेंटम असतो, जो आज नव्हता आणि आज त्यानंतर मार्केटमध्ये मूव्ह आली. जनरली 100 मधले 80-90 दिवस या एरियामध्ये मार्केट चांगलं झालं. 11:30 12 ते 1-1:30 म्हणजे युरोपियन मार्केट ओपन होईपर्यंत थोडंसं मार्केट डल होतं. आणि पुन्हा मग कंटिन्यू होतं किंवा रिव्हर्सल होतं ते तिथून पुढे साधारण 3 3:15 पर्यंत किंवा 3:30 पकडून चला तुम्ही बंद होईपर्यंत. तर मग हे आणि हे झोन चांगले आहेत, तर मग तिथंच मॅक्झिमम टाइम तुम्हाला रिॲक्ट व्हायला पाहिजे किंवा होता आलं पाहिजे. मग प्रॉफिट झाला सगळं करून. मग तो प्रॉफिट टिकवता आला पाहिजे. तो रिपीटेडली घेता आला पाहिजे. ही सगळ्यात मोठी रिक्वायरमेंट आहे. एक दिवस झाला तर तो प्रॉफिट टिकत नाही, कारण तो का झाला, कशामुळे झाला, हे जर कळत नसेल आपण, म्हणजे ते स्ट्रॅटेजिक नसेल, तर तो प्रॉफिट रिपीटेडली घेता येत नाही. समजा लॉस झाला, तर इथेही तेच आहे की लॉस का झाला, कशामुळे झालं. कारण पोझिशन आपण ज्यावेळी ट्रेड करतो, तर तुमच्यातले बहुसंख्य ट्रेडर आहेत, आपण इन होतोय म्हणजे आपल्या अभ्यासानुसार ती गोष्ट राईटच असते. आपण कॉल बाय करतोय किंवा पुट करतोय किंवा फ्युचरमध्ये बाय करतोय किंवा सेलची पोझिशन घेतो, तर ती आपल्या नॉलेजने राईटच होती म्हणूनच केली, पण नंतर त्याचा रिझल्ट असा होतोय ना लॉसमध्ये. मग हेही कळणं गरजेचं आहे की त्याच्यात चुका काय झाल्या. मग हे जर कळत असेल तर ते टाळता येतं नेक्स्ट टाइम. मग हे सगळं तुम्हाला एका प्रोसेसमध्ये घेऊन जातं त्या ट्रेडर बनण्याच्या. हे अचानक होत नाही किंवा हे चमत्कारासारखं नाही आहे की कुठंतरी काहीतरी एखादी गोष्ट समजली आणि त्याच्यावर तुम्ही रिॲक्ट व्हायला लागला, तर तसं होत नाही. मॅक्झिमम लोक 80-90% लॉस व्हायची कारण हीच आहेत की त्यांच्याकडे प्रॉपर स्ट्रॅटर्जी नाही, प्रॉपर प्लॅन नाही, काय करायचं आहे तेच माहिती नाही, का करतोय माहिती नाही. ते फक्त काय होत राहतात, रिॲक्ट होत राहतात. कशाला, त्या मार्केटला. आणि त्यामुळं फसण्याचे चान्सेस वाढतात. तर हे सगळं तुम्हालाही थांबवावं असं वाटत असेल तर उद्यापासून म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार संध्याकाळी 7 ते साधारण 10 असे 3 दिवस आपण पेड वर्कशॉप घेऊन आलो. त्यामध्ये कॉपीराईट स्ट्रॅटर्जी आहेत. 10-15 फॉर्म्युले आहेत, ज्याच्यावर फक्त तुम्हाला शिकून समजून घेऊन रिॲक्ट होत राहायचं, म्हणजे फॉलो करायचं आहे फक्त त्या. आणि ह्या प्राइस ऍक्शन आणि इंडिकेटर असा ब्लेंड आहे, त्यामुळे त्याच्यात अॅक्युरेसी पर्सेंटेज फार हायेस्ट आहे. आजच्या मार्केटमध्ये सुद्धा आमची इनिशियल लेवलला सकाळीच बाईंगची पोझिशन होती. 400 पर्यंतचं टार्गेट माहित होतं, 420-30 केला आणि मार्केट तिथं डल झालं. तर मग त्या एक केसमध्ये नेमकं इन कुठं व्हायचं, तर हे कळणं महत्वाचं राहतं. मग ह्यासाठी तुम्हाला काही कॅन्डलस्टिकचे चार्ट मदत करतात. इंडिकेटर्स बद्दल मी तर बोललो. प्राइस ऍक्शन तर फार मस्ट आहे मार्केटमध्ये काम करायसाठी. तर ह्याच्या एकत्रित ब्लेंडने तुम्हाला ह्या डिसिजन सोप्या होऊन जातात आणि त्याच्यासाठीची बेसिक्स पासून ऍडव्हान्स पर्यंतची पूर्ण वर्कशॉपची जी टाइम झोन आहे ना, ती संध्याकाळी 7 ते 10 असेल, शनिवार, रविवार, सोमवार. ज्यामध्ये कॉपीराईट स्ट्रॅटर्जी मिळते, सॉफ्टवेअर वगैरे सगळं आमच्याकडून मिळतं. महत्वाचं म्हणजे 24/7 तुम्हाला सपोर्ट मिळतो. लाईव्ह सेशन्सचा ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे. स्ट्रॅटर्जी शिकल्यानंतर तुम्ही डिरेक्टली आमच्याबरोबर बसून लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करू शकता, जे तुमच्यासाठी गरजेचं राहतं. आणि हे सगळं तुम्हाला आपल्याकडून ऑफर्ड आहे. ही कॉपीराईट स्ट्रॅटर्जी आहे ऑप्शन बाईंगची. फ्युचर ऑप्शन दोन्हीकडे चालते. कमोडिटी मार्केटमध्ये काम करता येतं, स्टॉक ऑप्शन मध्ये करता येते किंवा प्युअरली इंडेक्स ऑप्शन मध्ये तर दी बेस्ट चालते. त्यासाठी काय करायचं तुम्हाला, तर हे पेमेंट डिटेल मी तुम्हाला ग्रुपवर देतो. फक्त 9,500 एवढीच फीज आहे. गेली 4 वर्षे ती पे करायची आहे तुम्हाला जीपे, फोन पेने. त्याचा स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. हा खाली नंबर आहे 9860977007 ला. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस आहे तुम्हाला डिसिजन घ्यायसाठी. हे सगळे डिटेल तुम्हाला मी ग्रुपवर पाठवेनच. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रीमियमच्या थोड्या मुवमेंट मी तुमच्याशी बोलतो, तर ते थोडंसं चॅटवर बघू दे. आता बोलण्याच्या ओघात राहून गेलो होतं. ऑप्शन सेलिंग मध्ये इंटरेस्ट असाल तर तुम्हाला सेलिंगही करता येतं. एकदा मार्केटची दशा दिशा कळाली तर तुम्हाला रिॲक्ट कसंही होता येतं. चांगले भांडवल आहे तर ऑप्शन सेलर म्हणूनही तुम्हाला काम करता येतं. मार्केट बुलिश आहे तर तुम्हाला
पुट विकून पैसे कमवता येतात, मार्केट बेरिश आहे तर तुम्हाला कॉल विकून पैसे मिळवता येतात. ऑप्शन बाहेर व्हायचा असेल तर त्या त्या डिरेक्शनला तुम्हाला मार्केट वर चाललंय तर कॉल बाय करायचा आहे, खाली चाललंय तर पुट बाय करायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ती मार्केटची डिरेक्शन आणि तो मोमेंटम पकडता येणं. तर हा तुमच्या डाव्या बाजूला आहे ना, तो आहे चार्ट निफ्टीचा आजचा. हे बघा, हा इंडेक्सचा चार्ट आहे. दिसतोय हा सगळ्यांना? हो हा सर. चार्ट चार्ट दिसतोय ना? हो. ओके. तर हे सकाळी हे कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये चार्ट आहे, 5 मिनिटाचे टाइम फ्रेम आहे. सकाळी मार्केट उघडलं आणि हा एक लो करून मार्केट बराच काळ काय होतं, एकाच एरियामध्ये कन्सोलिडेशन होतं आणि नंतर त्याला एक मोमेंटम मिळाला आणि मार्केट तिथून टॉप केला 4, 450. 400चा आम्हाला म्हणजे जनरली हा नंबर सगळ्यांनाच माहिती होता, ओआय डाटा होता, सगळं होतं. आणि शिवाय पाठीमागचा, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की मागचे काही लेवल्स बघितल्या तर ह्या गोष्टी तुम्हाला सहज कळू शकतात. तर इकडं तो 400चा नंबर आहे बघा, हा तुम्हाला कळू शकतो की मार्केट कुठंपर्यंत जाऊ शकतं. आणि तो 400 आणि त्यानंतर आता हा 530 पर्यंतचा, 500-530चा. तर हे वरचे त्याचे रेजिस्टन्स झोन आहेत. मार्केट रिकव्हरीमध्ये आलं या बॉटम पासून, हे बघा इथं, हा निफ्टीचा इंडेक्स. इथून तो हा बॉटम होता परवाचा 23,800 आणि तिथून मार्केट मग हे होय. आता मी तुम्हाला जसं सांगितलं, रॅली बेस रॅली, हे कंटिन्युएशन आहे. म्हणजे गॅपअप झालं, थोडं सस्टेन झालं, पुन्हा वर गेलं, सस्टेन झालं. तर ह्या फेजमध्ये हे इकडे काम सुरू आहे. आता विषय कशाचा आहे की आपण बायर म्हणून एखादा प्रीमियम कडे बघत असतो, तर हा प्रीमियम मी ओटीएम मधला सिलेक्ट केलाय आजच्यासाठी. हे बघ, तर याची स्ट्राईक प्राइस आहे 24,600, म्हणजे हा ओटीएम मधला आहे. मार्केटमध्ये 1,200 पॉईंटची मूव्ह झाली निफ्टीमध्ये. हाही रिॲक्ट झाला का, तर कॉल आहे म्हणून. हा कॉल आहे म्हणजे ते वाढणारच आहेत. आणि याच्यामध्ये वाढ किती झाली बघा, 14-15 रुपयापर्यंत होता आणि त्याच्यात 15 रुपयाची वाढ झाली आणि ती तिथं टिकली पण नाही. तिथून अचानक पुन्हा त्याच्या ओपनिंग रेटच्या पण खाली बंद झाला. या केसमध्ये तुम्ही जर असाल, समजा ओटीएम मध्ये काम करताय, तर तुम्हाला एक्झॅक्ट हा पॉईंट कळायला पाहिजे बाईंगचा आणि ह्या इतक्याच पॉईंटसाठी रिॲक्ट व्हायला पाहिजे, तरच प्रॉफिट आहे. नाहीतर इथं तुम्हाला चमत्कारिक प्रॉफिट मिळत नाही. समजा तुम्हाला इन द मनी मधला प्रीमियम असेल, हा इन द मनी मधला आहे, ह्याची स्ट्राईक प्राइस किती आहे, 24,000चा कॉल आहे. आणि हा एक्झॅक्ट तुम्हाला त्या इंडेक्सच्या पर्सेंटेजमध्ये, म्हणजे पिन पॉईंट अॅक्युरेसीने कॅन्डल टू कॅन्डल सेम रिॲक्ट होताना दिसेल. ह्याचे बेस लाईन होती बघा 334, 340 कडे आणि यानं टॉप केला 432चा. 100 पॉईंटचा ग्रोथ दिला, बरोबर इंडेक्स इतकाच. आणि सेम त्याच्याच मोशननी सेम इंडेक्सचा चार्ट आणि ह्याचा चार्ट तुम्हाला सेम टू सेम दिसेल. म्हणजे याचा ग्रोथ रेट तुम्हाला, हा इंडेक्सचा चार्ट आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आहे तो प्रीमियमचा चार्ट आहे इन द मनी मधला. आणि मग जर हे असं एवढ्या अॅक्युरेसीने रिॲक्ट होतंय, तर मग लॉस व्हायचं कारण काय, तर लॉस व्हायचं फक्त कारण आहे ते म्हणजे ओटीएम. चुकीचे प्रीमियम सिलेक्ट करणं हेच बायरसाठी धोकादायक आहे. दुसरी गोष्ट, मग लॉस काय होऊ शकते, तर मार्केट वर चाललंय आणि आपण पुट घेऊन बसलोय. म्हणजे दुसरी गोष्ट आली मग अनालिसिसची. मग ती गोष्ट तुम्हाला आता मी जसं सांगितली तशी सहज कळते. आणि ही ओळखायची असेल तर सोपी गोष्ट आहे. आणि हे इंडेक्सला फॉलो करतात, त्यामुळे इंडेक्सवरच तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. हे बघा, तुम्ही मार्केटचं स्ट्रक्चर जर बघितलं असतं आज सकाळी, तर सहज लक्षात येतंय. हा कालचा लो होता, काल क्लोजिंगचा लो हा होता, आज मार्केट उघडलं, गॅपअप, परत ड्रॉप आला आणि ते कालच्या लो पासून वरती होतं. म्हणजे इथं हायर लोचं फॉर्मेशन झालं आणि नंतर जे झालं ते हायर लो. म्हणजे ही जी मूव दिली त्यांनी 100-1,200 पॉईंटची, ती स्ट्रक्चरनुसारच होती. इथं कळत होतं की बायरच आहेत म्हणून सांगत होतं आणि इथं इथं तुम्हाला बाय करायला चान्स होते. जिथं जिथं लो होता तिथं तिथं तुम्हाला खरेदीची अपॉर्च्युनिटी होती सीई साठी. आणि मग इथं एक्झॅक्ट तुम्ही या एरियात जर बाय केलाय, तिथं प्राइस चालली 24-35, म्हणजे जर इन द मनी मधला प्रीमियम असेल तर तो तुमचा खरेदी होईल 360च्या दरात. आणि ही ग्रोथ तुम्हाला 400 पर्यंत जाताना तो देईल 431 रुपये. म्हणजे इथं 60-70 पॉईंटचा जो ग्रोथ आलाय तो तुमचा गुणिले 65 करून असेल पर लॉट प्रॉफिट. हे कधी शक्य आहे, तर तुम्हाला ह्या इंडेक्सला रिॲक्ट होणाराच प्रीमियम सिलेक्ट करता आला तर.
आणि मग हे प्रीमियम किती रुपयापर्यंत मिळतात, तर सहज 12-15 हजार रुपयापर्यंत मिळतात. मग आमच्याकडे काय मिळतं तुम्हाला एक्स्ट्रा, तर आम्ही हे सगळं कंपाऊंडिंगला लावून दिले तुम्हाला. म्हणजे भांडवलाची गरज नाही. आम्ही काय म्हणतो की तुम्ही फक्त हुशारीनं काम करा. आपल्याला पैसे मिळवण्यासाठी फार मोठं भांडवलच पाहिजे अशी काही नाही गरज. कंपाऊंडिंग एक प्लॅन आहे, किंवा तुम्हाला जरी तुमच्या ट्रेडिंगमध्ये सुद्धा कन्सिस्टंटली 5-50 पॉईंट घेता येतात पर डेला, म्हणजे जशा मूव ओळखता येत असतील तर करून बघा. 20-25 हजार रुपये तुमचं इनिशियल भांडवल ठेवा, आणि हे कंपल्शन ठेवा की मी एक लॉट मध्येच काम करेन. ऑप्शन्स मध्ये दुसरा पाय घसरण्याचं जे ठिकाण आहे ना, ते आहे लॉट साईज. प्रीमियम कमी कमी होत जातात, आणि आज 10,000ला मिळणारा चांगला प्रीमियम कदाचित आपल्याला 2-4 हजारला पण मिळू शकतो पुढे जाऊन. आणि मग आपल्याला लॉट साईजवर कंट्रोल ठेवता नाही आला तर आपण काय करतो, त्या कॉन्फिडन्समध्ये लॉट साईज वाढवतो, आणि कदाचित तोच जर आपला फेल्युअरवाला अटेम्प्ट असेल तर मग आपला 4-5 पटीने लॉस होतो, आणि मग पाठीमागं मिळवलेले हे एकाच ट्रेडमध्ये सगळे वाईप आउट होतात. आणि असेच ब्रेक इव्हनला वर्षानुवर्षे असणारी लोक आहेत मार्केटमध्ये. वर्षानुवर्षे मोठा लॉस पण नाही, मोठा प्रॉफिट पण नाही, सगळं कळतंय, पण पण तो ग्रोथ मिळेना झालाय. म्हणजे जे मार्केटला फॉलो करतात त्यांच्यासाठी सगळं कळलंय, पण हे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून ह्याही गोष्टी होतात. मग त्याच्यात पोमो ट्रेडिंग आलं, प्रॉफिट होतोय म्हणून ग्रीड आली, किंवा लॉसची भीती येते, मग लॉस घेऊन घेऊन नंतर भीतीच येत बसते त्याच्या डोक्यात. तर या सगळ्यावर मात करून तुम्हाला एक स्ट्रॅटेजी काय देते, कन्सिस्टन्सी देते. समजा एक लॉट आहे आणि तुम्हाला 12-15 पॉईंट जरी घेता आले दररोज, तर किमान 1,000-1,200 रुपये तुम्हाला घेता आले येत असतील, तर हे फक्त घेतल्यानंतर ट्रेड बंद करत राहा. म्हणजे तुमच्याकडे जे काही असेल एक्स वाय झेड, तर हे बंद करून बघा. 20-25 दिवसात तुमचं अकाउंट दुप्पट होतंय. दुप्पट झाल्यानंतर, हा कॉन्फिडन्स आल्यानंतर मग लॉट साईज वाढवा, 2 लॉट करा. हे जे काम तुम्हाला कॉन्फिडेंटली करत आलंय ना आजपर्यंत, की ज्याच्यात आपण 800-1000 किंवा 2,000 जे काही तुमच्या कपॅसिटीने असेल ते जे घेऊ शकता मिनिमम मॅक्झिमम टाइम, ते जरी घेत राहिला तर इथं तुम्हाला हे 2,000च्या आसपास प्रॉफिट होताना दिसेल. आणि कॉन्फिडन्स मिळवलाय तुम्ही कशातून, हे 20-25 ट्रेड करून तुमचं अकाउंट दुप्पट केलंय. आता प्रेशर पण नाही तुमच्यावर, भीती पण नाही लॉसची, का तर आपल्याकडे आता मार्केटचे पैसे आहेत. आणि हे होऊ शकतंय, हा कॉन्फिडन्स आलाय, तुम्ही स्वतःच केलेलं काम आहे ते. आणि मग हे 2,000 पुढच्या 15-20 दिवसात ह्या 40,000च्या 80,000 करू शकतात. आणि हे असंच तुम्ही जर थोडंसं एक्सटेंड केलं तर तुम्हाला आश्चर्यचकित करणारे कॅल्क्युलेशन दिसतात. एक वर्षाच्या आत हेच पैसे 1 करोड प्लस होतात. काय करून, मिनिमम घेऊन. आपण 800,000 रुपये घेऊन, अमाऊंट किती आहे, 20-25 हजारची, हे करून बघा. आणि जर खरोखर तुम्हाला तसे पॉइंट्स घेता येत असले तर काही शिकायची गरज नाही. फक्त हा कंट्रोल ठेवा, हे डिसिप्लिन राहा, आणि ह्या पर्सेंटेजने तुमचे पैसे मल्टिपल मध्ये वाढतात का नाहीत ते बघा. आणि अशाच गोष्टी माझ्याकडे कित्येक जणांनी, म्हणजे आमच्याकडे स्ट्रॅटर्जी तर आहेच जी 90-95% अॅक्युरेसीने चालते. छोट्या मोठ्या म्हणजे 30-40 हजार रुपयात सुरुवात करून तो कॉन्फिडन्स गेन केला पहिल्या 1-2 स्टेजमध्ये, पैसे वाढत आहेत, तर हळूहळू हळू लॉट साईज कडे गेल्यानंतर वाढत 35-40-45 लाख नव्हे. आताच मी लेटेस्ट तुम्हाला एक, आमच्या कोल्हापूर जवळ 50 किलोमीटर गाव आहे एम के पाटील, फार्मासिस्ट आहेत, त्यांची मी इंटरव्ह्यू तुम्हाला मी शेअर केली, बघा त्या. 30-35 हजारात त्या माणसाने आता 45 लाख प्लस आहे तो आता. किती दिवसात, हे वर्षभरात झालेले करामत आहे. यवतमाळचा प्रवीण शतपालकर आहेत, 2 करोडकडे गेलेत. विनोद साळुंखे आहेत पुण्याचे, ते 2.5-3 करोडकडे गेलेत. म्हणजे हे मॅक्झिमम आले. आणि 15-20, 5 लाख, 10 लाख याच्याकडे माझ्याकडे शेकडोनी लोक आहेत, जे ज्यांनी शिकून घेतलं आणि त्याचा इम्पॉर्टन्स कळाला, आणि ते खरंच डिसिप्लिन राहतायत. सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आहे, जे शिकणार आहे ना त्याच्यावर ठाम राहता आलं पाहिजे आपल्याला. शिकलाय, नुसता कोर्स केला, फी दिली म्हणून, चमत्कार म्हणून पैसे अकाउंटला तर येणार नाही. जे जे आहे ना ते तुम्हाला पुढं कंटिन्यू करायचं, आणि ते काम स्वतःच करावं लागतं. मग हे सगळ्यात अवघड काम आहे ना, ते कधी सोपं होतं, तुमच्यावर मेंटरिंग असेल, तुमच्याकडे लक्ष असेल, तुमच्याकडे रोज आज काय केलं, उद्या काय केलं याची चर्चा होत असेल, ही स्ट्रॅटर्जी वगैरे ह्याचं वर्किंग होतंय, बॅक टेस्टिंग, ते त्या सगळ्या बऱ्याच गोष्टी त्या तर होऊनच जातील त्याच्याकडं. ते काय फार मोठा जॉब नाही. पण तुमच्याकडं लक्ष ठेवून तुमच्याकडनं हे करून घेत घेत, किंवा जिथं काही प्रॉब्लेम येतील तिथं तिथं त्याचे जर सपोर्ट मिळत गेले, की असं नाही असं होतं, चुका या होतातच.
पण त्या हळूहळू सुधारत गेल्या की हे जी अचिव्हमेंट आहे ना मी बोलते ती होणं सहज शक्य होतं आणि हा सगळा सपोर्ट तुम्हाला आमच्याकडून मिळत राहतो. तर त्यासाठीच वर्कशॉप आहे उद्यापासूनचा, ज्याची मी तुम्हाला डिटेल्स सांगितले हे मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करीनच. आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं, हे बरंच आहे बोलण्यासारखं आहे मार्केटबद्दल, हे थांबत नाहीत विषय, ते वाढतच राहतात. तर उद्या 5 वाजेपर्यंत तुम्ही निर्णय घेऊ शकता. उपस्थितीबद्दल सगळ्यात आधी धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. आणि आता तुम्हाला जे काही असेल विचारायचं तर ते बिनधास्त विचारा. कोर्सचा ऍक्सेस लाईफ टाईम आहे. लाईफ टाईम ऍक्सेस म्हणजे तुम्ही एकदा केल्यानंतर आमच्याबरोबर कंटिन्यू राहता. ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे. लाईव्ह मार्केटला माझ्या इथे येता येते, इन्स्टिट्यूटला कधीही तुम्हाला बसता येतं, 1 दिवस 2 दिवस त्या गोष्टी सगळ्या समजून परत घेता येतात किंवा ऍक्च्युअल ट्रेडच करता येतात. तर तो सगळा सपोर्ट तुम्हाला मिळतोच. फोन आहे, व्हॉट्सअप आहे, शिवाय लाईव्ह मार्केट आहे. या तिन्ही गोष्टी तुमच्यासाठी लाईफ टाईमसाठी असतील. रिपीट वर्कशॉप करता येतात कितीही वेळेला. त्याची फीज फार नॉर्मल राहते, म्हणजे कमिटमेंट फीज म्हणून 1000-1500 रुपयात तुम्हाला रिपीट वर्कशॉप करता येतात, कळत नाही तोपर्यंत. आणि शिवाय ग्रुपमधला सपोर्ट तुम्हाला कंटिन्यू मिळत राहतो. एका स्ट्रॅटेजीवर काम करणारी लोक एकत्रित असल्यावर ती एक डिसिप्लिन येणं सोपं होतं, की आपणच वारंवार चुकतोय ते थांबतं आणि मग सगळ्यांच्या बरोबर चालणं सोपं होतं. तर रेकॉर्डेड क्लासेस मिळतात का ज्यावेळेस आपला क्लास चालू असतो कॉपीराईट सब्जेक्टमुळे सर रेकॉर्डिंग नाही मिळत, पण तुम्हाला रिपीट करता येतं, माझ्याशी कधीही बोलता येतं किंवा इथं आमचा ऑफिसचा स्टाफ, बाकी सगळे डिटेल तुम्हाला मिळत जातात. यासाठी लागणारं सॉफ्टवेअर आणि फोन ॲपही तुम्हाला आमच्याकडून मिळतं, जे फ्रीमध्ये आहे. हे अल्गो ट्रेडिंग नाही अभिजित, हे अनालिसिस आहे प्रॉपर. हेल्दी अनालिसिस आहे मार्केटचं, ज्यामध्ये चुका फार कमी कमी होतात. लाईव्ह ट्रेडिंगसाठी इथं यायला लागतं, रोशनी मॅडम. कॉपीराईट मीन्स अभिजित सर, ह्या ज्या स्ट्रॅटर्जी आहेत त्याचे जे फॉर्म्युले बनवले ते आमच्या नावाने कॉपीराईट आहेत. म्हणजे ते तुम्ही कमर्शियली वापरू शकत नाही, शिकू शकता, ट्रेड करू शकता. इंडिकेटरना व्हॅलिडिटी नसते. कुठलाही एक इंडिकेटर 35-40% वरती तुम्हाला व्हॅलिडिटी देत नाही. तो तुम्ही कुठल्या टाइम फ्रेमवर वापरताय आणि काय व्हॅल्यूने वापरताय हे फार महत्वाचं असतं आणि त्याचाच तो कॉपीराईट आहे आमचा. सर लाईव्ह ट्रेडिंगसाठी ऑफिसला एंट्री फी आहे काय? नाही नाही, फी आहे तुझी, फीज वगैरे काही नाही. फीज वगैरे नाही ना? ठीक आहे, ठीक आहे. आजचा सकाळी फीचा सकाळी ट्रेड होता का मी चुकलो. मार्केट बुलिश मोड मध्ये आहे दादा, 500च्या आसपास जाऊन कळेल, रिव्हर्सल नाही आहे. त्यामुळं मागचे 3-4 दिवस जे चाललेत ना ते सगळे खरेदीचीच ठिकाणं होती. सर नमस्ते. मी मस्त. नवीन आहे तर सर मी 3 दिवसात हे मला कळणार तीन नाही दिवसात तर सर कसे केली होती. आता आपण जसं बोललोय ना तसंच मस्त मराठीमध्ये समजण्यासारखंच आहे, फार काय मोठं रॉकेट सायन्स नाही आहे ते. डिटेलमध्ये समजवलं जातं लॉजिकली तुम्हाला. नंतर मग त्या क्वेरीज यायला चालू होतात ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युली त्याच्यावर अभ्यास करून काम करायला सुरू करता किंवा ऑब्झर्वेशन चालू करता. तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळत राहतात आणि मग समजतं सोपं. काही जणांना बऱ्याचशा गोष्टी माहितीच आहेत, त्यांना समजणं फार इझी आहे. इमिजिएट ट्रेड करू शकतात ते सोमवारपासून. पूर्णच नवीन असाल तर थोडा वेळ द्यायचा स्वतःला. हो सर. सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये ऑपरेट करता येतं अगदी बिंदास. जर काही प्रश्न असले तर आपण व्हॉट्सअपवर विचारू शकतो का? हा, मला कॉल करा ना सरळ. तो 77 नंबर आहे ना, 077-98-609, तर तू बिंदास कॉल करा, कधी करा, आज करा, उद्या करा, काही प्रॉब्लेम नाही. हो.
कोर्सचं डिटेल म्हणजे त्याचा सिलेबस वगैरे मी सगळं ग्रुपवर पाठवतो. पेमेंट डिटेल आहेतच दिलेली तुम्हाला थोडक्यात. त्याची डिटेल देतो, सिलेबस पाठवतो आणि उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला डिसिजन घ्यायचे आहे. ऑप्शन्स मध्ये जे काही इम्प्रेशन असेल तुमच्यावर किंवा काही गोष्टी तर ते गैरसमजातून आणि काही गोष्टी न कळल्यामुळे आहे. तर परफॉर्मन्स मी शेअर केलेतच बऱ्याचशे. सगळीच लोक सगळ्याच गोष्टी शेअर करत नाहीत. आमचं जुनं चॅनल होतं ना त्याच्याकडे तिथं 200-400 इंटरव्ह्यू होते आमच्या सगळ्यांच्या. ते PNLच्या शोईंगमुळे त्याच्यावर बॅन आला. जो 2026 पासून युट्यूबने नवीन नियम केलाय ते देता येत नाही म्हणून. आणि त्यामुळे आम्ही आता ते इनडायरेक्ट दुसऱ्या चॅनलवर थोडं थोडं एक मोटिवेशन म्हणून आमच्याच बरोबरची पण बरीच आहेत ना त्यांनाही सांगायला लागते की हा करतोय तर तुम्हाला का जमत नाही. तर यासाठी ते आहे. सुनील कुलकर्णी सर, बायसेलचे सिग्नलच मिळतात अनालिसिस मध्ये की एक्झॅक्ट कुठं बाय करायचं आहे, का बाय करायचं आहे आणि काय रिस्क घ्यायचे आणि टार्गेट काय घ्यायचे आहेत, या सगळ्या गोष्टी समजतात तुम्हाला. शिवाय आमच्याकडून रोजची तुम्हाला मदत असते. मी बरेचसे जुने मेंबर असतील तर तुमच्याशी मी शेअर केलंय. आजची आमची 400ची लेवल सकाळी दिली होती आम्ही. हे बघा, 370 ते 400 हे सकाळी 9:15 किती वाजता, 9:17 दिले होते की हे मार्केटची रेंज आहे. तिथं फक्त अकॉर्डिंगली आपल्याला रिॲक्ट व्हायचंय, बाकी काही नाही. बोला. क्लास उद्यापासून सुरू होते. उद्या संध्याकाळी 7 वाजता बॅच सुरू होते. याशिवायही काही प्रश्न असतील तर डिरेक्टली मला कॉल करू शकता 9860977077 वर. ठीक आहे. उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि जे कुठल्याही सेगमेंटमध्ये काम करा पण त्या गोष्टी जाणून घेतल्याशिवाय थोडक्यात गॅमलिंग करू नका. गॅमलिंग करून या मार्केटमधून कोणी मोठा झालेला नाही. शिस्त असेल, प्रॉपर प्लॅनवर काम करत असाल आणि मग स्ट्रॅटेजी असेल तर या 3 गोष्टीचा मेळ लावला ना तर 100% तुम्हाला सक्सेस आहे. ज्यासाठी आपण आलेलो असतो, जे फर्स्ट इम्प्रेशन असते की मला असं या मार्केटमधून असं कमवायचं, हे कमवायचं आणि लाखो लोकांचे लाईफ चेंज झाले. तर अभ्यास आणि त्याच्याबरोबर जोड बाकी काही गोष्टींचा मेळ लावला तर हे सगळं चांगलं आहे. आणि सेम स्ट्रॅटेजी आमची ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही त्यांना कमोडिटी मार्केटमध्ये काम करता येतं. म्हणजे जे मार्केट सकाळी 9 ते रात्री 11:30 पावणे 12 पर्यंत असतं, मग त्यांच्यासाठी तो टाइम पिरियड जो प्राईम आहे US मार्केट ओपन झाल्यानंतरचा 6 नंतरचा 6:30 ते रात्री 10 10:30 तिथेही तुम्हाला फार चांगलं मुवमेंट मिळतात. क्रूड ऑइल ऑल टाइम हिट आहे, चांगल्या मुवमेंट होतात. गोल्ड आहे, सिल्वर आहे, बेस मेटल्स आहेत. तर तिथेही तुम्हाला अकॉर्डिंगली काम करता येतं. आणि हा वर्कशॉप नाव जरी ऑप्शनचं असलं तर फ्युचर आणि ऑप्शनच्या दोन्हीकडे तुम्हाला वापरता येऊ शकतो. कारण ती जी प्राइस ऍक्शनची लँग्वेज आहे ना ती युनिव्हर्सल आहे. तर ती शिकणं फार महत्वाचं आहे तुमच्यासाठी. थँक्यू प्रदीप कुमार. कसा होता वेबिनार, काय होता, काही रिप्लाय करायचे, काही चेंजेस करायचे असतील तर ती त्या मी तुमच्याशी शेअर करतोय तिथं कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. आणि ज्यांना डिरेक्टली बोलायचं असेल तर नंबर आहे आपला, तुमच्याशी शेअर केला आहे ऑलरेडी. तर आभारी आहे. थँक्यू आणि गुड नाईट.